नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतोय आता 10वी बोर्ड परीक्षेवरती। मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेची मार्च 2025 ची ही क्वेश्चन पेपर आहे, 25 चा क्वेश्चन पेपर आहे। मॅथमॅटिक्स पार्ट 1 वर आपल्याला चर्चा करायची आहे। तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, कारण बोर्ड परीक्षेच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण सोडवतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती, आणि त्या सिरीज मधली ही दुसरी व्हिडिओ। या अगोदर आपण मार्च 2024 ची बोर्डाची परीक्षा जी आहे त्याची प्रश्नपत्रिका बघितली। ती जर तुम्ही नसेल बघितली व्हिडिओ तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आज 2025 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका बघूयात उत्तरांसहित। चला जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला जाऊयात पुढे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला बोर्डाच्या परीक्षेला कुठल्याही परीक्षेला जा, पहिला जो प्रश्न आहे तो नेहमी बहुपर्यायी प्रश्न असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो। याच्यामध्ये काय दिलं या क्वेश्चन मध्ये बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन। आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन होता, राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट। आता या डिटर्मिनंटची डिग्री काय, तर या डिटर्मिनंटची डिग्री किती, 2 डिग्री आहे, 2 याचं करेक्ट आन्सर आहे। आणि काही काही मुलांनी म्हणजे डिस्क्रिमिनंटची डिटर्मिनंटची व्हॅल्यू नव्हती आपल्याला काढायला सांगितली, डिग्री विचारली होती, तर इथे डिग्री काय आहे, 2 आहे, हे लक्षात घ्या। आता इथे बघा हा क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह करून बघितला पुढचा इथे, फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यातलं कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, ज्या इक्वेशनचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन। हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे भाऊ, 2 पेक्षा कमी मत नको, 2 पेक्षा जास्त पण नको, आपल्याला 2च पाहिजे। तर इथे 2 हायेस्ट इंडेक्स कुठे आहे, तुम्ही म्हणाल सर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे वाटतं, कारण इथे डोक्यावर 2 आलेत। नाही बाळा, सॉल्व्ह करून बघावं लागेल। हे बघा इथं तुम्हाला दिसतंय हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता। आता बाकी तिघांचा जर विचार केला, समजा एखादा पोरगा म्हटला सर इथं स्क्वेअर दिसतोय, हे असू शकतं का, तर लक्षात घ्या मित्रांनो, या इक्वेशन मध्ये जर बघितलं 5/x - 3 = x²। आता इथे खाली x आहेत ना, x खाली नकोय, त्याला वर नेलं पाहिजे। ते खालचे x घालवण्यासाठी सगळीकडे x ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे। मग मी काय करणार बाबा, 5/x × x - 3 × x = x² × x। आता काय आन्सर आलं, x गेला, 5 - 3x = x² × x, x चा क्यूब। भाऊ x चा क्यूब झाला, म्हणजे इथे x चा क्यूब होतोय, हायेस्ट इंडेक्स 2 होतोय, डिग्री 2 होते, मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाहीये, हे पण नाहीये। आता बी चेक करा, बी तुम्हाला वाटेल की सर इथं काय स्क्वेअर दिसत नाही, म्हणजे नाही का काय, पण बघा याच्यामध्ये तुम्ही या x + 5 ला x ने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय, x × x, x चा स्क्वेअर प्लस x × 5, 5x = 2। आता बघा इथं स्क्वेअर आला, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। असं वाटत होतं जे नाहीये तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन निघालं। अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। इथं क्वेश्चन विचारलाय की या तिघांमधून कुठला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते ओळखा। कधी कधी प्रश्न दिला असा विचारला जाईल की कुठलं नाहीये ते ओळखा, म्हणजे 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली जातील, चौथं जे असेल ते नसेल। ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता। पुढचा क्वेश्चन बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की आपल्याला फाइंड द कॉमन डिफरन्स। भाऊ इथं कॉमन डिफरन्स कसा काढतो, t2 - t1। भाऊ t2 4 आहे आणि t1 पण 4 आहे, म्हणजे 4 - 4 किती झाला, 0। इथे कॉमन डिफरन्स 0, डी ऑप्शन आपला या ठिकाणी करेक्ट आहे। एकदम सोपे सोपे प्रश्न या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले जातात, लक्षात घ्या। ओके, पुढचा क्वेश्चन बघा, हात भारी लाद भारी, हा क्वेश्चन सगळ्यात भारी। विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी, तर याच्यामध्ये कुठली प्रोबॅबिलिटी नसणार आहे। प्रोबॅबिलिटीचा लक्षात घ्या, 0 to 10, 0 to 1, प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 च्या मध्येच असते, 0 पेक्षा जास्त कमी पण नसते आणि 1 पेक्षा जास्त नसते। आता इथं जर तुम्ही बघितलं 2/3, 3 ने जर मी 2 ला डिवाइड केलं तर माझ्याकडे आन्सर काय आहे बघा, इथं 0 घेतला, इथं 0 पॉइंट गेला, 3 6 18, 20 मधून 18 गेले 2 0, परत 3 6 18, आता इथे 0.6 आहे, याचा अर्थ हे 0 आणि 1 च्या मध्ये आहे, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी नाहीये। आपल्याला काय विचारलंय, कुठली प्रोबॅबिलिटी नसणार आहे, बरं का। आता ही आहे का, इथं म्हणाल तुम्ही 15 आला, 15/10 चा अर्थ काय, तो 1/5, म्हणजे ही पण प्रोबॅबिलिटी आहे। तुम्ही म्हणाल सर इथं जरा 1.5, ही प्रोबॅबिलिटी नाही मित्रांनो, 1.5 ही 1 पेक्षा मोठी गेली, हा नंबर 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी आहे का, तर ही प्रोबॅबिलिटी नाहीये, म्हणजे तुमचा बी ऑप्शन करेक्ट आहे। तुम्ही म्हणाल सर इथं 15 आहे, इथं 1 पेक्षा किती मोठा आकडा आहे, 15% आहे, मग ही प्रोबॅबिलिटी नसणार आहे। पण मित्रांनो लक्षात घ्या, 15% म्हणजे 15/100,
लक्षात घ्या 15/100 म्हणजे 0.15 आणि 0.15 हा जो नंबर आहे 0 to 1 च्या मध्येच येतो, त्याच्यामुळे ही प्रोबॅबिलिटी आहे आणि ही पण 0 आणि 1 च्या मध्ये येते म्हणजे ही पण प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे कुठली प्रोबॅबिलिटी नाहीये तर बी ऑप्शन जो आहे ती प्रोबॅबिलिटी नाहीये, बी ऑप्शन, कारण त्याची 1.5 येते. ठीक आहे, अशा प्रकारे हा पहिला जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, पहिला क्वेश्चन एकदम सोपा असतो ज्याच्यात तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळू शकतात. ओके, आता पुढचा क्वेश्चन. आता या पहिल्या क्वेश्चनची जर तयारी करायची असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये जितके प्रॉब्लेम सेट आहेत त्या प्रॉब्लेम सेट मध्ये दिलेले मल्टिपल चॉईस क्वेश्चन सगळे करा, तुम्हाला फायदा होईल. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 1 बी. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि 1 बी मध्ये 4 एक मार्काचे क्वेश्चन असतात. तर 4 पैकी 4 आपल्याला सोडवायचे असतात. सोपे सोपे क्वेश्चन असतात. इथे बघा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता मला इथे काय करायचे, माझ्याकडे 2 इक्वेशन दिलेत. एक आहे 2x + y = 7 आणि याला नंबर 1 म्हणा. दुसरा इक्वेशन आहे x + 2y = 11, याला नंबर 2 म्हणा. आता मला इथं x + y ची व्हॅल्यू, मित्रांनो आतापर्यंत खूप वेळा या प्रकारचा क्वेश्चन आला की बाबा x + y ची व्हॅल्यू काढा. मला जर इथं x + y ची व्हॅल्यू काढायची असेल ना, बघा इथं या 2 इक्वेशनचा पहिला ऑब्झर्वेशन करा. या 2 इक्वेशन मध्ये काय बघा, x चा कोएफिशियंट जो 2 आहे तो y ला गेलाय, y च्या शेजारी काय नाही म्हणजे y चा कोएफिशियंट 1 आहे तो x ला आलाय. अशा प्रकारे जर का इक्वेशन असेल तर सरळ या 2 इक्वेशनची ऍडिशन करायची आणि इथं लिहायचं इक्वेशन नंबर 1 + इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 + 2 करायचं मित्रांनो, या 2 इक्वेशनची ऍडिशन करायची. ऍडिशन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली x + y ची व्हॅल्यू मिळते. बघा ऍडिशन करण्यासाठी दोघांना इथं लिहून टाका. इक्वेशन 1 ला लिहा 2x + y = 7 प्लस इक्वेशन 2 ला लिहा x + 2y = 11. आता ऍडिशन करा 2x + x 3x प्लस y + 2y 3y आणि इथं 7 + 11 18. 3 3 18 सगळेजण कितीच्या टेबल मध्ये येतात, सगळेजण 3 च्या टेबल मध्ये येतात. 3 1 जा 3 म्हणून x, 3 1 जा 3 म्हणून y आणि 3 6 जा 18 म्हणजे x + y ची व्हॅल्यू काय आली 6. x + y ची व्हॅल्यू 6 आली. जर x - y ची व्हॅल्यू विचारली असती तर इक्वेशन 1 - 2 केला असता, त्यावेळेस तुम्हाला आली असती व्हॅल्यू x - y. इथे x + y किंवा x - y ची व्हॅल्यू विचारली जाते आणि या टाइपचे क्वेश्चन बऱ्याचदा येतात. कधी कधी क्वेश्चन असा येऊ शकतो की बाबा 5x + 3y = 9 आणि 3x + 5y = 7. x + y ची व्हॅल्यू काढा. बघा x चा कोएफिशियंट 5 y ला गेलाय, y चा 3 x ला आला. इथे पण दोघांची ऍडिशन केली की तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली येईल. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 बघा एकदम सोपा आहे. tn = 3n - 4 आहे. तर आपल्याला काय करायचंय, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन इक्वेशन. मित्रांनो फर्स्ट टर्म हा प्रश्न पुस्तकात नाहीये पण परीक्षेला आला होता. डोकं लावा, फर्स्ट टर्म विचारले म्हणजे मला t1 काढायचंय. बरोबर, बघा या ठिकाणी नीट विचार केला तर tn = काय बाबा 3n - 4. फर्स्ट टर्म म्हणजे t1 काढायचा आहे. मग 3 × n च्या जागेवर 1 लिहा -4. 3 × 1 3 - 4. 3 - 4 किती -1. या ठिकाणी मला काय आलं माझा आन्सर -1. फर्स्ट टर्म. जर तुम्हाला फर्स्ट 2 टर्म विचारले असते तर t1 t2 काढलं असतं. फर्स्ट 3 टर्म विचारले असते t1 t2 t3 काढलं असतं. किंवा विचारलं असतं की बाबा फिफ्थ टर्म काढला तर t5, फिफ्थ टर्म काढा विचारलं असतं तर t5 काढलं असतं. याच एका फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर वेगळा प्रश्न होता थोडासा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा. याच्यात काय दिले आपल्याला, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटी. तर जीएसटी या फॉर्मॅट मध्ये किती असतात, टोटल 15 अल्फा न्यूमरल्स असतात. हे लक्षात घ्या, इथं आन्सर 15 आहे. हा प्रश्न जवळपास 2-3 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. जीएसटीच्या संदर्भात अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की जीएसटीची सुरुवात कधीपासून झाली, तर 1 जुलै 2017 पासून जीएसटीची सुरुवात झाली. हा आकडा लक्षात ठेवा. या वर्षी हा प्रश्न येण्याची शक्यता दाट मला वाटते. ओके, बघा या ठिकाणी लक्षात घ्या, 4th नंबरचा क्वेश्चन, 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. बघा 2 कॉइन जर का मी टॉस केले तर मला सॅम्पल स्पेस काय मिळतो, HH HT TH TT असा सॅम्पल स्पेस विचारला गेलेला आहे. म्हणजे असा सॅम्पल स्पेस आपण लिहू शकतो 2 कॉइन टॉस केल्यानंतर. आता इथं असाही प्रश्न येऊ शकतो, 1 कॉइन टॉस केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस असेल, 2 कॉइन टॉस केल्यावरती तर विचारला गेलेला आहे. 3 कॉइन टॉस केल्यावरती काय असणार आहे, 1 डाय थ्रो केल्यावरती काय सॅम्पल स्पेस असेल आणि 2 डायस थ्रो केल्यावरती काय सॅम्पल स्पेस असेल. हे 5 सॅम्पल स्पेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रॉबिलिटी या प्रकरणामधले. तर याच्यावर आधारित हमखास क्वेश्चन विचारला जातो. पुढे बघा,
क्वेश्चन नंबर सेकंड. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी असे दोन क्वेश्चन असतात. तर 2A मधला जो आपल्याला हा क्वेश्चन दिसतोय, तर 2A जो आहे तो पूर्णपणे क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे ऍक्टिव्हिटी बेस असतो. याच्यामध्ये 3 ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत. 3 मधून 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायच्या. पहिला क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. कंप्लीट द टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4. आता मला x + 2y = 4 चा जर मला ग्राफ काढायचा असेल तर हा टेबल कंप्लीट करा. आता इथे x ची व्हॅल्यू -2 आहे, y किती असेल ती व्हॅल्यू काढायची आणि xy ची व्हॅल्यू. आणि दुसऱ्या या कॉलम मध्ये जर बघितलं तर y ची व्हॅल्यू 1 असेल तर x ची व्हॅल्यू किती ते काढायचंय. पहिला पॉइंट जर मी बघितला तर माझ्याकडे x = दिलाय -2, तर y ची व्हॅल्यू मला काढायची. आपलं इक्वेशन आहे x + 2y = 4, हेच इक्वेशन घ्यायचं. आणि याच्यामध्ये मला काय करायचंय, फक्त x च्या जागेवर -2 लिहायचं बाबा. x च्या जागेवर -2 लिहिलं की तुमचं आन्सर ऑटोमॅटिकली आलं. तर x च्या जागेवर लिहा -2 प्लस 2y आपल्या जागेवर = हे 4 आपल्या सॉरी y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. हे 4 आपल्या जागेवर जसे तसे -2 आहे पलीकडे गेले +2, 2y = 4 + 2. सो 2y = काय झाले बाबा 4 + 2 किती झाले 6. y आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय पलीकडे आले डिवायडेड बाय y = 2 3 6. y ची व्हॅल्यू काय झाली बाबा 3 आली. म्हणजे x = -2 y ची व्हॅल्यू आली 3. तर अशा प्रकारे y ची व्हॅल्यू 3 आहे तर इथं काय येणार -2 आणि 3 असं तुम्ही या ब्रॅकेट मध्ये लिहू शकताय. तर अशा प्रकारे हा पहिला झाला क्वेश्चन. आता दुसरा बघा. दुसऱ्या याच्यात y = 1 आहे. मी तर दुसरा इथं लिहितो. चला y = 1 आहे तर x ची व्हॅल्यू काढा. फॉर्म्युला x + 2y = 4. आपला फॉर्म्युला काय बाबा x + 2y = 4 हे इक्वेशन घ्यायचं आहे. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती नाही. +2 × y ची व्हॅल्यू 1 आहे = 4. x आपल्या जागेवर 2 × 1 2 = 4 आपल्या जागेवर. x आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर 2 प्लस आहे. पलीकडे गेले -2 झाले. x = 4 मधून 2 गेले 2 राहिले. x ची व्हॅल्यू 2 आले. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 असेल तर y ची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे इथं 2 आणि 1 अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये 2, 1. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतो. मी बाजूला होतो. याचा जर स्क्रीनशॉट आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके चला ओके चला पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन नंबर 2. याच्यात 3 क्वेश्चन असतात बोललो होतो. तर सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. माय स्टँडर्ड फॉर्म इज. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो ax² + bx + c = 0 येईल. माय रूट्स आर 5 and 12. सम ऑफ माय रूट 5 + 12 किती झालं 5 + 12 झालं. सम काढली तर तुमच्याकडे 17 येईल. प्रोडक्ट ऑफ माय रूट्स प्रोडक्ट म्हणजे 12 5 60 हे झालं मल्टिप्लिकेशन एकदम सोपा. आणि माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं येतं आता बघा. इथं सम म्हणजे काय अल्फा + बीटा आणि प्रोडक्ट म्हणजे काय अल्फा × बीटा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट असतात. एक असतो अल्फा एक असतो बीटा. इथं जर तुमच्याकडे रूट बाबा 5 आणि 12 आहे तर अल्फा = समजा आपल्याकडे 5 आहे आणि बीटा = समजा आपल्याकडे 12 आहे. आणि या दोघांची सम दिले म्हणजे अल्फा + बीटा म्हणजे 5 + 12 आपल्याकडे 17 आलं. दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो किती असणार अल्फा × बीटा म्हणजे 12 × 5 60. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचा फॉर्म्युला आहे x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. x² आपल्या जागेवर मायनस अल्फा + बीटाची व्हॅल्यू काय बाबा 17 आहे तर इथे लिहायची 17 आणि प्लस अल्फा × बीटाची व्हॅल्यू काय 60 = 0. तर हे उत्तर आहे. x² - 17x + 60 तर लिहायचं x² - 17x + 60 हे लिहिलं की विषय संपला. तर असा मित्रांनो आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढचे काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघू. बघा पुढचा क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपण बघूयात. हा बघा क्वेश्चन नंबर 3 बघा. एकच मिनिट फक्त मला द्या. ओके तर हा जो क्वेश्चन आहे आपण बघू. एकच मिनिट 0 मिनिटं मला फक्त क्वेश्चन पेपर एकदा बघूयात. हा तर या ठिकाणी एकंदरीत बघा या क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपला जे 4th चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग यामधला क्वेश्चन आहे. याच्यात काय दिले पुष्पमाला अरे काय नाव आहे बाबा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड 24,000. तिने बाबा 24,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत शेअर मध्ये अँड परचेस शेअर फेस व्हॅल्यू 20 रुपीज. फेस व्हॅल्यू 20 रुपीज आहे शेअरची आणि शेअर प्रीमियमवर आहे. प्रीमियमवर म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे.
म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू जास्त असेल. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द नंबर ऑफ शेअर शी परचेस. बघा, फेस व्हॅल्यू 20 रुपीज आहे, प्रीमियम 4 रुपीज आहे. मग मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय असते? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू प्लस इथं लिहायचं प्रीमियम. इथं आपण लिहिणं, याच्यामध्ये तुमचं आलं पाहिजे प्रीमियम. ओके, प्रीमियम, प्रीमियम, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. 20 प्लस प्रीमियम किती? 4 आहे. 20 प्लस 4 24 झाले. ओके, नंबर ऑफ शेअर. आता ते जे काही शेअर्स तिने विकत घेतलेत त्याचे आपल्याला आकडा काढायचा आहे. ते काढण्यासाठी टोटल तिची इन्व्हेस्टमेंट किती आहे डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. टोटल इन्व्हेस्टमेंट 24,000 आहे, डिवायडेड मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिले 24. 24 वनचा 24 म्हणजे माझ्याकडे किती झालं बाबा? 1000 शेअर. एकदम सिंपल आहे. इथं तुम्हाला 4 बॉक्स भरायचे असतात, प्रत्येक बरोबर बॉक्सला अर्धा मार्क, हाफ मार्क असतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2 मधले 2 मधला सेकंड बी नंबरचा क्वेश्चन. 2 मधला बी. 2 मधला ए जो आहे तो 4 मार्क्सला असतो आणि 2 मधला बी जो आहे तो 8 मार्क्सला असतो. याच्यामध्ये 5 क्वेश्चन आपल्याला दिले जातात. 5 मधले 4 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता यामध्ये बघा, याला मला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे तुम्हाला ज्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तुम्ही व्हेरिएबलचा जो काही कोएफिशियंट आहे तो इक्वल करून सॉल्व्ह करा किंवा क्रेमरच्या मेथडने. जर असं दिलं नाही तर मग तुम्हाला आवडेल ती मेथड तुम्ही वापरू शकताय. आता माझ्याकडे इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3, याला म्हणू इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. आता ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय? x आणि y ची व्हॅल्यू काढायचे. आता या दोघांमध्ये बघा, x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू की कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे ते चेक करू, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला बरं पडेल. दोघांमध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे? बघा, x चा खाली 3 आहे, वर x चा काहीच नाहीये. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है, म्हणजे 1 आहे. म्हणजे कोएफिशियंट x चा कॉमन नाहीये. खाली 3 वर 1 आहे. y चा खाली 2 आहे आणि वरती 1 आहे. खाली -2 आणि वरती 1 आहे, म्हणजे इथे y चा पण कोएफिशियंट कॉमन नाहीये. मग इथं आपल्याला कोणाचा तरी कोएफिशियंट कॉमन करावा लागेल. मग कोणाचा करायचा? तुम्ही x चा कोएफिशियंट कॉमन करा किंवा y चा करा, काय बिघडत नाही. आपण काय करू? y चा कॉमन करू. चला, खाली 2y वर पण 2y, मग y च्या जागेवर 2y आणण्यासाठी मला y ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. पण एकट्या y ला नाही, संपूर्ण इक्वेशन 1 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायचं. आणि इथं तसं इथे लिहायचं इक्वेशन नंबर 1 इंटू 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. आता इक्वेशन 1 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल बघा? 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू वाय 2y इज इक्वल टू 2 3 जा 6, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. चला मित्रांनो, आता एक काम झालं. इक्वेशन मी काय केलं बाबा, इक्वेशन जे माझ्याकडे 1 होतं त्याला मी 3 मध्ये कन्वर्ट केलं. आता बघा, 2 आणि 3 चा विचार करा, 1 ला विसरा आणि 2 आणि 3 चा विचार करा. दोघांमध्ये इथं 2y मला हा भाग एक कॉमन दिसतोय. ठीक आहे, हा भाग कॉमन दिसतो जो कट होऊ शकतो. मग कट करण्यासाठी या दोन इक्वेशनची एक तर ऍडिंग करावी लागते किंवा सबट्रॅक्शन. पण इथं ऍडिशन करावी लागेल. सबट्रॅक्शन जर केली तर ते होणार नाही, आपल्याला ऍडिशन करावी लागेल, कारण इथे एकाला मायनस एकाला प्लस साइन आहे, तर ऍडिशन केल्यामुळे ते कट होऊ शकतात. मग आपण काय करू? इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करू. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. 1 आणि 2 सॉरी 1 प्लस 2 नाही, 2 प्लस 3 करू. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 करू. 2 आणि 3 या दोघांचे ऍडिशन करू. ऍडिशन केल्यामुळे काय झालं बाबा बघा, 3x मायनस 2y इज इक्वल टू 4, 3x मायनस 2y इज इक्वल टू 4 आणि 2x प्लस 2y इज इक्वल टू 6, 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. चला ऍडिशन करू. 3 प्लस 2 5x, 2y गेले, प्लस मायनस गेले, 4 प्लस 6 झाले 10. आता x आपल्या जाग्यावर, 10 आपल्या जाग्यावर, 5 मल्टिप्लाय पलीकडे गेले, डिवायडेड बाय झाले, डिवायडेड बाय 5. x इज इक्वल टू 5 2 जा 10. आता x ची व्हॅल्यू 2 आहे, मला y ची व्हॅल्यू काढायची. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? x ची जी व्हॅल्यू तुम्हाला 2 दिले ती तुम्ही इक्वेशन 1 2 3 कुठेही ठेवू शकता. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू आणि तसं इथे लिहायचं प्लेस x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल किंवा सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपल्याकडे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 2 आहे, मग x च्या जागेवर 2 लिहा. 2 प्लस वाय इज इक्वल टू 3. आता y आपल्या जागेवर, 3 आपल्या जागेवर, 2 प्लस आहे, पलीकडे गेले -2. y इज इक्वल टू 3 मायनस 2 1. 3 मधून 2 गेले 1 आले, म्हणजे माझ्याकडे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 1 आले. म्हणजे अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. x आणि y च्याच व्हॅल्यू काढायच्या असतात. ओके, आणि शेवटी तुम्ही आन्सर लिहू शकता
एक्स वाय इज इक्वल टू पहिले एक्स ची व्हॅल्यू 2 लिहा, मग वाय ची व्हॅल्यू लिहा 1. ठीक आहे. तर हा क्वेश्चन पहिला अशा प्रकारे होता. आता सेकंड क्वेश्चन बघू. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वाटलं क्रेमरच्या रूलने सोडवायचा हा क्वेश्चन, त्या रूलने पण सोडू शकता. ठीक आहे. आता इथे बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करण्याची पहिली पायरी, पुस्तकामधला हा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करून दिलेल्या क्वेश्चन मधला पहिली पायरी आहे 13 ला एका बाजूला घ्यायचं. शेवटी 13 त्याला म्हणायचं भावा जरा बाजूला आहे, आणि त्याचे फॅक्टर्स पाडायचे. आता 13 चे फॅक्टर्स बघा, 13 1 जा 13 एवढेच पडतात, या व्यतिरिक्त काही नाही. दोघांची ऍडिशन 14 पाहिजे. ऍडिशन 14 पाहिजे. चला 13m प्लस 1m दोघांची ऍडिशन करायची. ओके, ऍडिशन 14 होते. 13 आणि 1m ची ऍडिशन 14 होते. आता दोघांना साइन कुठलं द्यायचं बघा. ज्यावेळेस दोन नंबरचे ऍडिशन होते, ऍडिशन केव्हा होते, ज्यावेळेस त्या दोन नंबरला इक्वल साइन असेल. एक तर प्लस प्लसचं साइन असेल तर ऍडिशन होते, किंवा मायनस मायनस साइन दोघांना असेल तर ऍडिशन होते. मग इथं या दोघांना प्लस प्लसचं साइन द्यायचं का मायनस मायनस, ते कशावर डिपेंड आहे बघा. 14m च्या अगोदर मायनस प्लसचं साइन आहे ना, तर हे प्लसचं साइन असल्यामुळं इथे मी दोघांना प्लस प्लसचं साइन देणार. जर इथे मायनस असतं तर मी दोघांना मायनस मायनसचं साइन दिलं असतं. ठीक आहे. मग आता इथे आपण लिहू शकतो m स्क्वेअर प्लस 14m च्या जागेवरती 13m प्लस 1m प्लस आपला 13 इज इक्वल टू 0. आता हे दोन यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमध्ये बघा m कॉमन निघू शकतो. दोघांमधून जर का मी m कॉमन काढला तर m वर्गाचा m बाहेर फक्त m राहिला. 13m मधून m बाहेर आला, फक्त 13 राहिला. प्लस या दोघांमधून काहीच कॉमन नाही निघत. मग लक्षात घ्यायचं मित्रांनो, जिसका कोई नाही होता उसका एक होता है. काहीच कॉमन नसेल निघत तर एक कॉमन काढायचा. इथं 1 ला कॉमन काढला, आतमध्ये राहिला m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता बघा दोन आन्सर येतील. m प्लस 13 एका ब्रॅकेटमध्ये जे दोन वेळा आहेत त्यांना एकदा लिहा, आणि m प्लस 1 ला एकदा लिहा. ओके, इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर m प्लस 13 इज इक्वल टू 0 येतील, और m प्लस 1 इज इक्वल टू 0 येईल. ओके, आता m इज इक्वल टू प्लस 13 पलीकडे गेला मायनस 13 झाले, और m इज इक्वल टू प्लस 1 पलीकडे गेला मायनस 1, तर m ची व्हॅल्यू मायनस 13 और मायनस 1 येईल. अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चला आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपण जाऊ. म्हणजे ही फॅक्टरायझेशन मेथड लक्षात घ्या. बोर्डाच्या परीक्षेला फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड, दोन मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. दोघांपैकी ऍक्च्युली दोन्ही मेथड विचारले जातात बऱ्याचदा. ओके, बघा पुढचा क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये काय दिलंय बाबा, फाइंड द 19th टर्म ऑफ एपी. मित्रांनो या प्रकारचा क्वेश्चन येतो बघा. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 7, ओके, आणि डी ची व्हॅल्यू काय बाबा. डी ची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली, डी इज इक्वल टू 13 मधून 7 गेले 6, 19 मधून 13 गेले 6, 25 मायनस 19 6, म्हणजे डी ची व्हॅल्यू तुमच्याकडे 6 आहे. आणि इथं मला काय सांगितलंय की 19th टर्म म्हणजे T19 मला या ठिकाणी काढायचं आहे. मग मला फॉर्म्युला कुठला वापरावा लागणार आहे, TN चा. TN चा फॉर्म्युला माझ्याकडे काय आहे, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ब्रॅकेट कम्प्लीट झाला आपला. ओके, T19 काढायचा आहे बरोबर, म्हणून N च्या जागेवर 19 लिहा. T19 आपल्याला काढायचा आहे, फाइंड करायचा आहे. A ची व्हॅल्यू 7 आहे प्लस N मायनस 1, N ची व्हॅल्यू 19 आहे. मग इथं 19 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू काय बाबा 6 आहे. 7 आपल्या जागेवर, 19 मायनस 1 झाले 18, आणि इंटू हा 6. ओके, आता 7 प्लस आपल्याला 18 इंटू 6 बघा. 7 प्लस 8 18 6 जा. आता 18 चा जर टेबल तुमच्याकडे नसेल तुम्हाला येत तर तुम्ही बघा 6 ने मल्टिप्लाय करा. 6 8 जा 48, वरती आले 4, 6 1 जा 6 प्लस 4 10, 108, 108 प्लस 7 115. म्हणजे T19 इज इक्वल टू 115. या टाईपचा क्वेश्चन येतो. T19 काढा, T20 काढा, T24 काढा, T25 काढा, T30 काढा, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला येतो. ठीक आहे. यातला बघा पुढचा क्वेश्चन बघा. शेअर इज सोल्ड टू द मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 2000. मार्केट व्हॅल्यू बघा इज इक्वल टू 2000 आहे. 2000 रुपीज बरोबर. रुपीज 2000 मार्केट व्हॅल्यू 2000. ओके, आता पुढे काय बाबा की ब्रोकरेज इज पेड ऍट द रेट ऑफ 0.5. मग आता रेट ऑफ ब्रोकरेज इथं आपल्याला दिलाय रेट ऑफ ब्रोकरेज. जो रेट आहे ब्रोकरेजचा तो दिलाय 0.5%. मग ब्रोकरेज किती झाला बाबा, ब्रोकरेज किती झाला 2000. याच्यावरती किती पर्सेंट, 0.5% इंटू 0.5 अपॉन 100 करा. आता बघा लक्षात घ्या, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, म्हणजे 20 इंटू 0.5.
25 चा 100 आणि 1 पॉईंट घेतला की 10 रुपीज, ₹10. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, ₹10 जो आहे तो तुम्हाला ब्रोकरेज द्यावा लागणार. आता मला काय करायचंय, व्हॉट इज द अमाऊंट रिसीव्ह आफ्टर द सेल, म्हणजे सेल केलाय मी, हा जो काही माझ्याकडे असलेला शेअर आहे तो मी सेल केलेला आहे, विकून टाकलेला आहे. मग मला सेलिंग प्राइस काय असेल बघा, सेलिंग प्राइस जी आहे, समजा मी विकल्यानंतर मला किती रुपये मिळणार आहे, हे 2000 रुपीज मिळणार आहे. म्हणजे ही मार्केट व्हॅल्यू जी काय त्याची ती एवढी मला मिळणार आहे. पण त्या मिळालेल्या मार्केट व्हॅल्यू मधून मला जे ब्रोकरेज आहे तो मला मायनस करावं लागेल, ब्रोकरेज द्यावा लागणार आहे, 10 रुपये मला परत द्यावे लागणार आहेत, म्हणजे मायनस ब्रोकरेज. तर लक्षात घ्या, सेलिंग प्राइस म्हणजे मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. आणि जर तिथं तुम्हाला म्हटलं असतं बाबा परचेस केलेली जर प्राइस असेल तर ती जी असणार आहे सेलिंग मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. तर मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे किती 2000 आहे आणि मायनस ब्रोकरेज आपल्याकडे किती 10 आहे, म्हणजे आन्सर किती किती आलं, ₹1990 जे आहे आपल्याकडे आले. म्हणजे इथं अमाऊंट किती रुपीज मिळणार आहे, 1990 रुपीजची अमाऊंट ती रिटर्न मिळणार आहे. ठीक आहे, तर असा हा क्वेश्चन होता. आता यातला एक शेवटचा क्वेश्चन बघू. बघा याच्यातला हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला दिलाय, द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. त्यांच्या अभ्यासासाठी मुलं जो जेवढा वेळ घालवतात ते दिलेला आहे. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय द स्टुडंट फॉर देअर स्टडीज. मग आपल्याला मीन काढायचा आहे. एक लक्षात घ्या, इथं ऑलरेडी टाइम दिलाय आवर मध्ये, क्लास मार्क दिलेले आहेत. मीन काढताना तुम्ही क्लास मार्क काढता. क्लास मार्क म्हणजे 0 आणि 2 च्या मध्ये येणार नंबर, 2 आणि 4 च्या मध्ये 3 येतात, 4 आणि 6 च्या मध्ये येणारा नंबर 5 आहे, 6 आणि 8 च्या मध्ये येणारा नंबर 7 आहे, 8 आणि 10 च्या मध्ये येणारा नंबर 9 आहे. नंबर ऑफ स्टुडंटची फ्रिक्वेन्सी दिले बाबा, 0 to 2 आवर 8 स्टुडंट असे की ते 0 to 2 आवर स्टडी करतात, 14 स्टुडंट असे आहे की जे 2 to 4 आवर स्टडी करतात, 18 स्टुडंट असे आहेत की ते 4 to 6 आवर स्टडी करतात, 10 स्टुडंट जे आहेत ते 6 to 8 आवर स्टडी करतात, आणि हे 2 स्टुडंट जे आहेत ते 8 to 10 आवर स्टडी करतात. आता FI म्हणजे हा या दोघांची मल्टिप्लिकेशन, 8 into 1 8, 14 3 जा 42, 18 5 जा 90, 10 7 जा 70 आणि 10 9 जा 90 झाले. ओके, आता या सगळ्यांची टोटल करा. बघा या दोघांची जर टोटल केली तर ती 50 होते. 50 प्लस 90 140 झाले. 140 प्लस आपल्याकडं 70, आपल्याकडे 140 प्लस 70 210 झाले. 210 प्लस 90 30 झाले, म्हणजे 300 झाले. FI समेशन FI इज इक्वल टू किती बाबा, 300. लक्षात घ्या. आणि इथं समेशन FI म्हणजे यांची टोटल, समेशन FI यांची जी टोटल आहे ते किती असणार आहे बाबा, बघा 14 प्लस 8 12 झाले, 12 प्लस 18 30 झाले, 40 आणि 50 इथं किती टोटल आहे बाबा, 50 आहे. बरोबर, ही टोटल तुमच्याकडे झाली 50. एकदा ही परत चेक करा, 90 प्लस 70 160, 160 प्लस परत 160 प्लस 90 किती झाले 250, 250 प्लस हे 50 झाले 300 झाले. म्हणजे आता मला जर मीन काढायचं आहे, मीन बाय डायरेक्ट मेथड जर तुम्ही म्हटलं, डायरेक्ट मेथडने जर तुम्हाला मीन काढायचा झाला तर फॉर्म्युला आपल्याकडे असतो समेशन FI डिवायडेड बाय समेशन FI. आता समेशन FI किती आहे बाबा 300 आणि समेशन FI किती 50. मग इथं लिहायचं 300 अपॉन 50, 300 अपॉन 50. 5 6 जा 30 म्हणजे 6 आवर. 6 आवर काय झाला आपला हा 6 आवर जो आहे तो मीन टाइम झाला. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ऑलरेडी असा टेबल हा पूर्ण बनवून दिला होता तुम्हाला, फक्त एवढाच पार्ट तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये घ्यायचा होता. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 नंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे बघा. आतापर्यंत क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चा जर तुम्ही विचार केला, 1 मध्ये AB 2 मध्ये AB, हे दोन क्वेश्चन मिळून 20 मार्क होतात. कारण क्वेश्चन नंबर 1 पूर्णपणे 4+4 8 मार्क्सला असतो आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो पूर्णपणे 4+8 12 मार्काचा असतो. म्हणजे पहिला क्वेश्चन 8 मार्क्सचा, दुसरा क्वेश्चन 12 मार्क्सचा. 8 आणि 12 मिळून 20 मार्क्स, जे अर्धे मार्क आहेत. पहिल्या दोन क्वेश्चन मध्येच तुमचे 50% मार्क होतात. त्याच्यामुळे पहिले दोन क्वेश्चन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. या पहिल्या दोन क्वेश्चन मध्ये जितके चांगले मार्क मिळवता येतील, जितके जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर सोडवता येतील तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3A जो आहे, आता जरा थोडंसं पाणी पिऊयात आपण आणि मग पुढे जाऊयात. बघा 3A जो आहे, 3A मध्ये काय दिलंय, श्री माणिकलाल हॅज परचेस 300 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू 300 दिले, फेस व्हॅल्यू रुपीज 300 शेअर घेतलेले आहेत आणि फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे.
फॉर मार्केट व्हॅल्यू 120 मार्केट व्हॅल्यू आहे. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड, कंपनीने डिव्हिडंड पेड केलाय 7%. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची असते. हा क्वेश्चन जो आहे रेट ऑफ रिटर्नचा खूप वेळा परीक्षेला येतो. ह्या प्रश्नाची तयारी चांगली ठेवा. बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे, ती फेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 100 रुपीज दिलेली आहे. नंबर ऑफ शेअर 300 आहे, ते 300 दिले. मार्केट व्हॅल्यू 120 आहे, 120 आपल्याला दिले. सम इन्व्हेस्टेड, टोटल इन्व्हेस्ट किती केले, सम इन्व्हेस्टेड कसे असतात, म्हणजे टोटल शेअर 300 आहे आणि इंटू मार्केट व्हॅल्यू, म्हणजे नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांनी किती बाबा सम इन्व्हेस्ट केले, पैसे किती इन्व्हेस्ट केले. एका शेअरची व्हॅल्यू 120 रुपीज आहे मार्केट व्हॅल्यू, असे 300 शेअर घेतलेले आहेत, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर. मार्केट व्हॅल्यू किती 120 आणि नंबर ऑफ शेअर किती 300, बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की 36,000 येतात आणि हे 36,000 एवढी या माणसाने इन्व्हेस्ट केली टोटल. ओके, आता बघा डिव्हिडंड मला काढायचा. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यू वरती काढला जातो. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कधी सुद्धा मार्केट व्हॅल्यू वरती आणि फेस व्हॅल्यू वरती तुमचा डिव्हिडंड काढला जातो. डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय बाबा, फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. बघा आता फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू आपल्याकडे 100 रुपीज आहे, 100 रुपीज, म्हणजे एका शेअर वरती डिव्हिडंड काय असणार आहे, फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. आता फेस व्हॅल्यू 100 रुपीज आणि रेट ऑफ डिव्हिडंड किती पर्सेंट आहे बाबा, रेट ऑफ डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे 7%, म्हणून इथं लिहिलं 7/100. 100 गेले 7 राहिले, म्हणजे डिव्हिडंड किती 7 रुपीज. एका शेअर वरती 7 रुपीज डिव्हिडंड. टोटल किती शेअर आहे 300, मग 300 शेअर वरती किती आला, टोटल डिव्हिडंड किती 300 इंटू 7, कारण एका शेअर वर 7 रुपीज आहे, तर 300 शेअर वरती 300 शेअर्स वरती 300 इंटू 7, 3 7 21 झाले, इथं 2 झिरो आले, म्हणजे 2100 रुपीज हा टोटल डिव्हिडंड आणि टोटल इन्व्हेस्टमेंट 36,000. आता रेट ऑफ रिटर्न काढताना काय करतो आपण, डिव्हिडंड इन्कम, जो डिव्हिडंड आहे टोटल तो डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता डिव्हिडंड इन्कम किती बाबा, डिव्हिडंड किती इथं दिलाय 2100 डिवायडेड बाय टोटल सम इन्व्हेस्टेड किती 36,000 दिले आणि इंटू 100. आता बघा हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. आता या ठिकाणी बघा 2100 बघा 2100 डिवायडेड बाय आपल्याकडं त्याचबरोबर हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला, 210/36 घ्या, 210/36. आता 36 ने 210 ला तुम्ही डिवाइड करा. आता 210 आणि 36 या दोघांना मला वाटतं 3 ने समजा डिवाइड केलं, बघा 3 ने डिवाइड केलं, 3 1 जा 3, 3 2 जा आणि 3 7 जा 21 आणि 70 आलं. आता 70 ला 12 ने डिवाइड करा, 70 ला डिवाइड करा 12 ने, बघा 12 5 जा 60, 70 मधून 60 गेले 10, बरोबर. आता इथं एक झिरो घेतला, इथे एक पॉइंट घेतला, 12 8 जा 96, बरोबर. आता 100 मधून 96 गेले 4, एक झिरो घेतला, 12 2 जा 12 3 जा 36, परत 4 झिरो, परत 12 3 जा 36, म्हणजे 5.83. तुमच्याकडे काय आन्सर येईल इथं 5.83 तुम्ही लिहू शकता, 5.83%. असं या क्वेश्चनचा आन्सर येईल. मित्रांनो क्वेश्चन जसं बघायला गेलं तर एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे व्यवस्थित. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण, क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 2. आता याच्यामध्ये 2च क्वेश्चन असतात, तुम्ही जर विचार केला तर इथे 2च क्वेश्चन आहेत, 2 पैकी आपल्याला एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. क्वेश्चन नंबर 3A मध्ये याच्यात काय, अ 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट 2 3 5, म्हणजे एक 2 डिजिट नंबर जो आहे तो 2 3 5 या 3 नंबर पासून आपण बनवलेला आहे. विदाउट रिपिटेशन, म्हणजे रिपिटेशन नाही करायचं. आता हा प्रोबॅबिलिटी मधला क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला एक 2 डिजिट नंबर तयार करायचे आहे, 2 डिजिट जितके करता येईल तितके करायचे, जास्तीत जास्त 2 3 आणि 5 यांचा उपयोग करू. फक्त रिपिटेशन आपल्याला नको, नंबरचं रिपिटेशन नको. आता 2 3 5 चा जर तुम्ही विचार केला तर यांच्यापासून तुम्ही कसे नंबर तयार करू शकता. एक तर 2 ला मी पहिला घेतलं तर 2 च्या समोर 3 घेतला तर 2 3 हा एक नंबर तयार होतो. 2 च्या पुढे जर मी 5 घेतला तर 2 5 25 हा एक नंबर तयार होतोय. पण 2 च्या पुढे 2 नाही घेऊ शकत, 2 च्या पुढे 2 घेतलं की 22 येतात आणि 22 नकोय, कारण रिपिटेशन नकोय. आता समजा 3 च्या पुढे 2 घेतला 32, 3 च्या पुढे 5 घेतला 35. आता 5 च्या पुढे 2 घ्या आणि 5 च्या पुढे 3 घ्या, 5 च्या पुढे 5 घ्यायचा नाही, म्हणजे असे 6 नंबर या ठिकाणी आपल्याला तयार होत असताना मिळतात. मग इथे बघा, इथे ऍक्टिव्हिटी करताना लेट एस टू बी अ सॅम्पल फेस. मग सॅम्पल फेस काय बाबा 23 25 32 आणि इथे काय येईल बाबा 35 येईल.
आणि 52 आणि 53. तर अशा प्रकारे हा झाला आपला एक सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ एस किती 1 2 3 4 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस किती 6 झाले. ओके. आता इव्हेंट आपल्याला दिले द नंबर्स ऑफ फॉर्म इज ऑड नंबर. आता याच्यामध्ये ऑड नंबर कुठला आहे बाबा. ऑड नंबर जर बघितला तर 23 ऑड नंबर आहे, 25 ऑड नंबर आहे, 35 ऑड नंबर आहे आणि 53 ऑड नंबर आहे. 23 आला 25 आला म्हणजे 35 राहिला. या ठिकाणी इथं तुम्ही काय लिहू शकता 35 हा एक ऑड नंबर आहे. नंबर ऑफ ए किती झाले 1 2 3 4 झाले. पी ऑफ ए प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए. इथं नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती 4 आहे, 4 अपॉन नंबर ऑफ एस किती 6 आहे. आता 4 आणि 6 2 च्या टेबल मध्ये येतात. 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजे 2/3 प्रोबॅबिलिटी आली. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मधला बी जो आहे तो आपण बघू. 3 मधल्या क्वेश्चन नंबर बी मध्ये टोटल 4 क्वेश्चन असतात आणि या 4 पैकी आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यातला हा पहिला एक क्वेश्चन आहे. इथं आपल्याला क्रेमरच्या रूल नुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा 4x + 3y = 18 याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आणि दुसरा 3x - 2y = 5 याला म्हणायचं नंबर 2. आता इथे बघा क्रेमरच्या रूलने जर का मला इक्वेशन सॉल्व्ह करायचंय बघा 4x + 3y = 18 आणि 3x - 2y = 5. जर क्रेमरच्या मेथडने जर मला सॉल्व्ह करायचं आहे तर मला डी dx आणि dy च्या व्हॅल्यू काढाव्या लागतात. मग आता बघा dx आणि dy च्या व्हॅल्यू काढायच्या असेल तर फॉर्म्युला काय बाबा 12 32 13 हा एक छोटासा नियम लक्षात घ्या. 12 32 13 ही छोटीशी ट्रिक आहे. डी ची व्हॅल्यू काढताना 12 घ्यायचं. 12 म्हणजे काय सांगतो टेन्शन घेऊ नका. 1 2 आणि 3. 12 म्हणजे मला 1 2 घ्यायचं आहे. डी ची व्हॅल्यू काढताना 12 म्हणजे 1 2. बघा डी ची व्हॅल्यू काढताना 12 घ्यायचं म्हणजे 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम. भाऊ पहिल्या कॉलम मध्ये x च्या शेजारी 4 3 आहे. मग पहिल्या कॉलम मध्ये 4 3. दुसऱ्या कॉलम मध्ये 3 - 2 आहे. 3 - 2 आहे. 3 आणि -2 आहे. बाकी आता ही व्हॅल्यू कशी काढायची तुम्हाला माहिती आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × -2 बरोबर. मध्ये मायनसचं साइन द्या. 3 × 3 करा. 3 × 3 बरोबर. 4 2 जा 8 मायनस आहे म्हणून -8 आणि -3 3 जा 9. आता 9 आणि 8 17 मायनस आहे म्हणून इथं -17 आलं. अशा प्रकारे आपल्याकडे डी ची व्हॅल्यू -17. परत बघा डी ची व्हॅल्यू काढताना 12 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये 4 3 आहेत लक्षात घ्या आणि सेकंड कॉलम मध्ये 3 आणि -2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × -2 आणि त्याच्यानंतर आपण काय केला 3 × 3 केला. ओके मध्ये मायनसचं साइन. 4 2 जा 8 मायनस आहे म्हणून -8 3 3 जा 9 इथं 9 आलं. मायनस मायनस प्लस 9 + 8 17 -17. डी नंतर कशाची व्हॅल्यू काढायची dx. 12 झाल्यानंतर 32. dx ची व्हॅल्यू काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसऱ्या कॉलम मध्ये किती बाबा 18 आणि 5 आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 3 आणि -2 आहे. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 18 × -2 करा. 18 × -2 मध्ये मायनसचा साइन आणि 5 × 3 करा. 5 × 3 18 2 जा 36 मायनस आहे म्हणून -36 आणि -5 3 जा 15. 15 + 36 किती झाले बाबा 15 + 36 जर केले तर माझ्याकडे -51 येतात बरोबर. -51 मायनस मायनस प्लस 36 + 15 झाले 51 आणि आन्सर आलं -15. बघा परत एकदा वाटलं तर चेक करा 36 आणि 15 असे ऍडिंग करा. 6 + 5 11 एक आला 1 1 + 3 4 4 आणि 1 झाले 5 51. आता डी झालं dx झाला. आता dy ची व्हॅल्यू काढताना 12 झालं 32 झालं 13. 13 म्हणजे 1 आणि 3 फर्स्ट अँड थर्ड कॉलम. 13 म्हणजे फर्स्ट अँड थर्ड कॉलम. आता फर्स्ट मध्ये 4 3 आहे आणि थर्ड मध्ये काय 18 आणि 5 आहे बरोबर. बघा फर्स्ट आणि थर्ड कॉलम. फर्स्ट मध्ये 4 3 थर्ड मध्ये 18 आणि 5 आहे. मग आता करा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मध्ये मायनसचा साइन आणि 18 × 3 4 5 जा 20 आणि 18 3 जा 54. 20 - 54 20 मधून 54 जात नाही. 54 मधून 20 मायनस करा 4 आलं. 5 मधून 2 गेले 3 आलं 34. फक्त मोठ्या नंबरचं साइन -34. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं डी ची व्हॅल्यू मिळाली -17 dx ची मिळाली -51 आणि dy ची मिळाली -34. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्यात. त्यासाठी इथे लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. आपल्याला काय करायचं क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल लिहायचं आणि मग x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो dx/d आपल्याला माहिती आहे आणि y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला असतो dy/d. हे दोन फॉर्म्युले फक्त लिहायचे आहेत. x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx/d y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dy/d. आता dx/d dx ची व्हॅल्यू -15 आहे -51 आहे आणि डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू -17 आहे
-17. आता मायनस मायनस गेले, 73 जा 51 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली 3. वाय ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला dy/d. dy ची व्हॅल्यू कुठे किती आली बाबा, -34. dy ची व्हॅल्यू -34 आणि डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती, -17 आहे, तर लिहिली -17. 17 2 जा 34 म्हणजे किती आलं बाबा, y = 2. अशा प्रकारे x = 3 आणि y = 2 येणार आहे. ठीक आहे, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला आता आपण पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आता दुसरा क्वेश्चन, याच्यात एकूण आपल्याला क्वेश्चन असतात 4. दुसरा जो क्वेश्चन आहे ना, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथडने जर मला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर माझा फॉर्म्युला काय बाबा, x = -b प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय 2a. बघा मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ह्या एकाच फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. फॉर्म्युला मेथड खूप सिंपल असते आणि ही मेथड जी आहे ती बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला विचारली जाते. बघा, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. आता इथं सॉल्व करायचं आपल्याला फॉर्म्युला मेथडने, पण त्याच्या अगोदर सॉल्व करण्याच्या अगोदर मला इथं बघा एबीसी आहे, एबीसीच्या किमती माहिती पाहिजे. मग इथं अगोदर एबीसीच्या किमती काढू. इथे एबीसीच्या किमती काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, आपलं इक्वेशन जे आहे x² - 2x - 3 = 0. इथे एक वाक्य लिहायचं, कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² + bx + c. त्याच्यासोबत कंपेअर करायचं आणि मग एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या. ए ची व्हॅल्यू काय, x² च्या बाजूला काय नाही म्हणजे 1. बी ची व्हॅल्यू काय, एक्स च्या शेजारी आहे -2 आणि सी ची व्हॅल्यू काय बाबा, आपला हा -3. अशा प्रकारे मी एबीसीच्या व्हॅल्यू काढेल. आता या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तरी चालेल, पण माझं सजेशन असं आहे की रूट मध्ये जी b² - 4ac ची व्हॅल्यू आहे ती आपण अगोदर काढू, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. मग इथं b² - 4ac ची व्हॅल्यू काढा. b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू -2 आहे, -2 चा स्क्वेअर -4 × ac. a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची व्हॅल्यू -3 आहे. -2 चा स्क्वेअर +4 मायनस मायनस प्लस 4 1 जा 4 4 3 जा 12 12 + 4 किती झाले बाबा 16 झाले. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्याकडे येऊ. बी बघा -b आहे म्हणजे मायनसचं साइन त्या पहिलं आणि मग बी ची व्हॅल्यू जी -2 आहे ती आपण या ठिकाणी लिहू. मग प्लस मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू आपण किती काढले, b² - 4ac ची व्हॅल्यू 16 काढले. मग इथं रूट मध्ये 16 आपण लिहू. डिवायडेड बाय 2 × a ची व्हॅल्यू काय, a ची व्हॅल्यू 1 आहे, मग a च्या जागेवर आपण 1 लिहिलं. मग आता काय आलं बाबा, मायनस मायनस +2 प्लस मायनस √16 म्हणजे 4 डिवायडेड बाय 2 1 जा 2. आता दोन आन्सर येतील. x = एकतर 2 + 4/2 येतील और x = काय येतील 2 - 4/2 येतील, कारण प्लस मायनस आहे ना 4. मग एकतर x = 2 + 4 येतील डिवायडेड बाय 2 आणि x = 2 - 4/2 दोघांपैकी काहीतरी येईल. x = 2 + 4 किती झाले 6/2 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू किती आली बाबा 3 आली. आणि इकडे बघा x = 2 - 4 किती -2/2. तर x = 2 1 जा 2 म्हणजे -1 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. असे 2 क्वेश्चन आपले झालेत. आता तिसरा चौथा क्वेश्चन, अजून याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात या 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये. बघा याच्या इथं आपल्याला काय करायचं, इथे प्रोबॅबिलिटी मधला एक क्वेश्चन आहे. याच्यात काय करायचं की अ कमिटी ऑफ 2 मेंबर्स, 2 मेंबर्सची एक कमिटी बनवायची इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 बॉईज अँड 2 गर्ल्स. 3 बॉईज आहेत. आता बॉईज जे आपल्याकडे जे आहेत बघा, बॉईज जे आहेत आपल्याकडे बॉईज 3 आहे, म्हणजे त्याला आपण B1 B2 आणि B3 म्हणू. आणि गर्ल्सचा जर विचार केला, गर्ल्स आपल्याकडे 2 आहेत, म्हणजे ते G1 आणि G2 असं म्हणू. गर्ल्स आपल्याकडे काय बाबा 2 गर्ल्स आहेत आणि यांची आपल्याला काय करायचे, एक कमिटी तयार करायची. यांची एक कमिटी तयार करायची. किती, दोघांची, यांच्यामधल्या फक्त दोघांचीच कमिटी. आता दोघांची म्हटल्यावर ती कमिटी एकतर B1 B2 या दोघांची सुद्धा होऊ शकते, किंवा G1 G2 या दोघांची होऊ शकते, किंवा B3 आणि G1 या दोघांची सुद्धा कमिटी होऊ शकते. तर अशा किती जास्तीत जास्त जोड्या बनवू शकतात त्या आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये लिहायच्या. म्हणजे पहिला सॅम्पल स्पेस लिहिताना ती कमिटी लिहू. चला पहिली कमिटी समजा B1 पासून सुरुवात करू आपण. समजा त्या दोघांची जर कमिटी बनवायची तर B1 पासून जर सुरुवात केली, B1 च्या जोडीला कोण कोण येऊ शकतं बघा, B1 B2 या दोघांची जोडी असेल, किंवा B1 आणि B3 ची जोडी असेल, बरोबर ना, B1 B2 B1 B3, किंवा B1 आणि G1 ची जोडी असेल, किंवा B1 आणि G2 ची जोडी बघा, B1 किंवा G2 ची पण जोडी असेल बघा, B1 B2 ची जोडी, त्याच्यानंतर B1 आणि B3 ची जोडी, B1 G1 ची जोडी आणि B1 G2, म्हणजे B1 ची जोडी सगळ्यांसोबत.
आता तुम्ही एक काम करा, B2 ला घ्या. B1 झाला, आता B2 पासून सुरुवात करू. B2 चा जर विचार केला तर B2 आणि B1 ची जोडी झालेली म्हणजे मागे जायचंच नाही, पुढे जायचं. मग B2 आणि B3 राहिला, मी तर लिहा B2 आणि B3 राहिलेला आहे. त्याच्यानंतर B2 आणि पुढचा G1 ही जोडी, त्याच्यानंतर B2 आणि G2 यांची जोडी. चला ओके झालं, B2च्या पण जोड्या झाल्या. आता B3 घ्या. B3 घेताना माग आपल्याला यायचं नाही, कारण B3 आणि B1 ची जोडी इथं झाली ऑलरेडी. B3 आणि B2 ची जोडी पण कुठेतरी बघा इथं झालेली आहे. पुढे जा, पुढे काय राहिलं बाबा, B3 आणि G1 ही जोडी. ओके, आणि B3 आणि G2 एवढ्या दोनच जोड्या बनतील. आता याच्यानंतर काय करा, G1 पासून सुरुवात करूया. G1च्या जोड्या या तिघांसोबत ऑलरेडी झाल्यात. पुढे कोण राहिलं, G1 आणि G2. G1 आणि G2 एवढंच राहिलं. आणि नंबर ऑफ इयर्स जे आहे ते आपल्याकडे काय उरलं, 1 2 3 4 5, वर 5 आणि खाली 5, 10 झालं. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 10. म्हणजे ही नंबर ऑफ एस ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. पहिला सॅम्पल स्पेस आपल्याला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये काय दिलंय की इव्हेंट ए, ऍटलिस्ट वन गर्ल मस्ट बी अ मेंबर ऑफ द कमिटी. याच्यात काय दिलेलं आहे बघा, इव्हेंट ए. इव्हेंट ए काय दिलाय ती पूर्ण लिहा व्यवस्थित, की बाबा ऍटलिस्ट वन गर्ल, बरोबर, ऍटलिस्ट वन गर्ल बी मस्ट बी अ मेंबर ऑफ अ कमिटी. एक तरी गर्ल पाहिजे बाबा. यांचं म्हणणं काय की बाबा एक तरी गर्ल द्या, गर्ल नसेल असं नको, आम्हाला एक तरी गर्ल कमिटीमध्ये पाहिजे. 2 असल्या तर उत्तम काम, 2 असल्या तर गरबाच खेळतील दोघे मिळून. म्हणजे इथं आपल्याला एक तरी गर्ल पाहिजे, 2 असल्या तरी चालेल. इथं लक्षात घ्या, इथं विचारलंय की बाबा ऍटलिस्ट एक तरी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ 2 असल्या तरी चालतील. बघा पहिला तर याच्यामध्ये कुठल्या जोड्या उचलणार तुम्ही बघा. B1 B2 इथं एक पण नाहीये, नाही जमणार. B1 B3 इथं पण एक पण गर्ल नाहीये, नाही जमणार. B1 G1 इथं एक गर्ल आहे, ही जोडी जमेल. B1 G2 इथं पण गर्ल आहे, इथं गर्ल नाहीये, नको, कारण एक तरी गर्ल पाहिजेत बोलले. इथं आहे B1 G1, ओके इथं चालेल. त्याच्यानंतर B2 G2 इथं पण G आहे. त्याच्यानंतर B3 आणि G1 इथं पण आहे गर्ल एक, बरोबर. त्याच्यानंतर B3 आणि G2 इथे पण एक गर्ल आहे, लक्षात घ्या. आता इकडं या ठिकाणी आपल्याला आल्यात गर्ल. आता इथे बघा 2 गर्ल आहेत, 2 गर्ल चालतील आपल्याला, 2 गर्ल चालतील. म्हणजे कमीत कमी एक म्हटलं ना तर तिथं 2 पण चालतील, 2च्या वरती किती गर्ल्स असल्या तरी आपल्याला चालतील. फक्त एक तरी, कमीत कमी एक तरी पाहिजे, पण 0 नकोय, 0 गर्ल नकोय, एवढं लक्षात घ्या. आता या सगळ्यांना आपल्याला लिहिता येईल की बाबा B1 G1, B2 G2, त्याच्यानंतर B1 G2 घ्या, B1 G2, बरोबर. B1 G1, B1 G2, त्याच्यानंतर B2 G1 आणि B2 G2, ओके. त्याच्यानंतर B3 G1, B3 G2, B3 G1 आणि B3 G2, B3 G2, ओके. आणि त्याच्यानंतर G1 आणि G2, त्याच्यानंतर G1 G2, या सगळ्यांना आपण लिहिलं. आता इथं नंबर ऑफ ए आपल्याकडे काय झालं, नंबर ऑफ ए किती, 1 2 3 4 5 6 7. आता याची प्रोबॅबिलिटी काय बाबा, P ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, बरोबर. नंबर ऑफ ए किती 7 आणि अपॉन नंबर ऑफ एस किती आहे बाबा, आपल्याकडे 10 आहे, म्हणजे 7/10 ही झाली प्रोबॅबिलिटी. ठीक, तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आता दुसरी इव्हेंट आहे, इव्हेंट बी. दुसरी पण आपल्याला एक इव्हेंट दिलेत. इव्हेंट बी काय बाबा, इव्हेंट बी आहे कमिटी मस्ट बी अ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता इथं काय म्हटलंय की 1 बॉय अँड 1 गर्ल, 1 बॉय अँड 1 गर्ल. आता एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे आपल्याला, असं पण नको बाबा. बघा या ठिकाणी इथं आपण काय करू शकतो, आता ह्या कमिटीमध्ये बघा, मगाच्या कमिटीमध्ये काय विचारलं होतं की कमीत कमी एक तरी मुलगी पाहिजे, एक तरी गर्ल पाहिजे. एक तरी गर्ल पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय बाबा, 2 गर्ल्स असल्या तरी चालू शकतो. पण इथं काय विचारलंय, एक मुलगा एक मुलगी, म्हणजे प्रॉब्लेमच नको. 2 मुली घेतल्या तर मुलांना राग यायचा, नुसतीच 2 मुलं घेतली तर मुलींना राग यायचा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नको. एक मुलगा एक मुलगी असं यांचं मत. मग इथं एक मुलगा एक मुलगी कुठे बाबा, इथं बघा इथं 2 मुलं चालणार नाही, 2 मुलं चालणार नाही. मग एक मुलगा एक मुलगी कुठे आहे, 1 बॉय अँड 1 गर्ल कुठे, बघा इथं B1 G1 आहे, B1 G2 इथं आहे.
इथं पण BG आहे, इथं पण B आणि G आहे, इथं पण B आणि G आहे, इथं पण B आणि G आहे. इथं 2 गर्ल आहे, 2 गर्ल नको आपल्याला, एक मुलगा एक मुलगी पाहिजे, मग त्यांनाच लिहायचं बघा. मग इथं B1 G1 B1 G2 ओके, B1 G1 B1 G2, त्याच्यानंतर B2 G1 आणि B2 G2 झालं. त्याच्यानंतर B3 G1 B3 G2 B3 G1 आणि B3 G2 हे लिहिलं. आणि नंबर ऑफ बी बरोबर आता किती आलं, 1 2 3 4 5 6 आहे. आता याची प्रोबॅबिलिटी वर लिहू, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 6 आहे, नंबर ऑफ एस आपल्याकडे किती 10 आहे, मग इथे लिहायचं 6 अपॉन 10. कितीच्या टेबल मध्ये आता 2 च्या, 2 3 जा 2 5 जा, इथे प्रोबॅबिलिटी आली 5 अपॉन 3. तर असा मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, पुस्तकामध्ये या टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त त्याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉईजच्या ऐवजी मेन आणि वुमेन असा शब्द वापरलेला आहे. आणि सेम क्वेश्चन आहे, फक्त गर्ल आणि बॉयजच्या ऐवजी मेन आणि वुमेन आहे आपल्या पुस्तकामध्ये. पुढचा क्वेश्चन, इथं लास्ट क्वेश्चन या थर्ड क्वेश्चन मधला, त्याच्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 5 सुरू होतोय. याच्यात जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला, दिलंय अ जनरल स्टोअर प्राइस ऑफ डिफरंट आर्टिकलची प्राइस दिलेली आहे आणि या प्राइसचा आपल्याला मीडियन काढायचा. बघा मीडियन काढायचं आहे. इथं आपल्याला दिले प्राइस इन रुपीज, म्हणजे लेस दॅन 20 म्हणजे 0 to 20 140 आर्टिकल आहे, 20 to 40 100 आर्टिकल आहे, 40 to 60 80 आहे, 60 to 80 60 आहे आणि 80 to 100 20 आहे. आता मला या ठिकाणी काय करायचंय, याचा एक मीन काढायचा, मीडियन काढायचा. तर मीडियन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पहिल्या ज्या प्राइस दिल्यात त्या इथं लिहिल्या आपण, आर्टिकल दिलेले, तर मला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावी लागणार आहे लेस दॅन. मग काय करायचं, पहिला 140 आपल्या जागेवर आणि 140 प्लस 100 किती झाले बाबा 240 झाले. परत बाबा हे 240 प्लस हे 80 किती झाले बाबा 320 झाले. आता परत 320 प्लस हे 60 किती झाले बाबा 380 झाले. त्याच्यानंतर 380 प्लस हे 20 इज इक्वल टू किती झाले बाबा 400 झाले. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या एन ची व्हॅल्यू 400. इथं जर तुम्ही बघितलं नीट विचार केला तर एन इज इक्वल टू किती 400. तर पहिलं सरळ एन अपॉन 2 ची व्हॅल्यू काढायची. एन अपॉन 2 ची म्हणजे 400 अपॉन 2 ची व्हॅल्यू किती आली बाबा 200. मग आता मला काय पाहिजे माहितीये का 200 किंवा 200 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे, 200 किंवा 200 पेक्षा छोटा नंबर. आता बघा हा 200 पेक्षा मोठा आहे, 380 200 पेक्षा मोठा नंबर आहे, 320 पण 200 पेक्षा मोठा आहे, 240 पण 200 पेक्षा मोठा आहे. 140 जो आहे ही जी आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, हा जो 140 जो आहे आपल्याला, ती आपली समजा CF आहे, ही याला आपण CF म्हणणार, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणणार, ही घेणार आपण. कारण 200 पेक्षा छोटा नंबर हाच आहे माझ्याकडे. ओके, जर 2 नंबर असेल तर मोठ्यात मोठा नंबर आपण शोधतो. आता ती जर F असेल तर याला आपण म्हणायचं CF. ओके सॉरी, ती जर CF असेल तर ही आपण काय घ्यायची, त्याच्या खालचा जो आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या बिफोर जो आहे तो आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणून घ्यायचा. ओके, ही फ्रिक्वेन्सी घेतल्यानंतर आपण हा जो आहे 20 to 40 हा फ्रिक्वेन्सी क्लास घ्यायचा असतो. ठीक आहे, आता या सगळ्यांमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या कुठल्या व्हॅल्यू काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहिली व्हॅल्यू CF इज इक्वल टू काय झाली बाबा, एन ची व्हॅल्यू 400 आणि एन अपॉन 2 ची 200. इथं CF इज इक्वल टू आपल्याकडे किती आलं, CF इज इक्वल टू तुम्ही घ्याल 140. त्याच्यानंतर F इज इक्वल टू आपण काय घ्यायचं 100, F इज इक्वल टू 100. L ची व्हॅल्यू काय बाबा, L म्हणजे बघा ही 20 घ्यायचा, L ची व्हॅल्यू काय घ्यायची 20. आणि त्याच्यानंतर H म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स, 40 आणि 20 या दोघांमधलं डिस्टन्स किती, 40 मधून 20 गेले 20, H ची व्हॅल्यू पण 20. आता या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकून दिल्यात. L ची व्हॅल्यू 20 आहे, प्लस एन अपॉन 2 ची व्हॅल्यू किती 200 आहे, मग इथं 200 लिहून टाका, मायनस CF ची व्हॅल्यू 140 आहे, 140 लिहून टाका, डिवायडेड बाय F किती 100 आहे, 100 लिहून टाका, आणि इंटू H ची व्हॅल्यू बाबा 20 आहे, हे 20 आपल्या जागेवर, प्लस 200 मधून 40 गेले 60 अपॉन 100 इंटू बाबा 20. बघा 25 जा 100 आपल्याकडे येतात. ओके, मग या ठिकाणी आपण लिहू 20 प्लस 60 अपॉन 5, 60 अपॉन 5, 20 प्लस 60 अपॉन 5, 60 ला 5 ने डिवाइड करा, 12 आन्सर येईल बरोबर. आता इथं काय झालं 20 प्लस 12 आपल्याकडे किती झालं, 20 प्लस 12 किती झालं 32 रुपीज, 32 रुपीज. इथं युनिट लिहायचंय, जे युनिट तुमच्या इथं दिलेलं असतं क्लासमध्ये
तेच युनिट आपल्याला इथं लिहायचं असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा एक क्वेश्चन झालेला आहे चौथा. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे मित्रांनो, तो क्वेश्चन नंबर 4 आपण सुरू करूयात. जो क्वेश्चन सगळ्या मुलांना आपल्याला अवघड जातो बऱ्याचदा, तर असा क्वेश्चन आपण आता बघूयात. सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्या 3 पैकी आपल्याला कुठलेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे, बघा याच्यातला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे, एकदम सोपा आहे. या क्वेश्चन मध्ये मला काय दिलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याकडे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, m-12x² प्लस 2 ब्रॅकेट मध्ये m-12x आणि प्लस 2 इज इक्वल टू 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, तर याचे रूट जे आहेत हॅज रिअल आणि इक्वल रूट. याचे रूट्स रिअल आणि इक्वल आहे. मग रूट्स रिअल आणि इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस तुमच्या डेल्टाची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते. आता याचा आधार घेऊन, डेल्टाच्या व्हॅल्यूचा आधार घेऊन मला m ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, तर एक काम करू, सोपं वाटण्यासाठी इथे बघा m-12 इथे 2 ठिकाणी आहेत. नीट जर तुम्ही बघितलं तर m-12 इथे पण आहेत, m-12 इथे पण आहेत. मग या m-12 च्या ऐवजी काहीतरी दुसरं कन्सिडर करू. m-12 च्या ऐवजी आपण abcd काहीतरी घेऊ. लेट अस m-12 इज इक्वल टू a कन्सिडर करू. चला, मग आपल्याला काय येईल, m-12 च्या ऐवजी a x² प्लस 2 आपल्या जागेवर आणि m-12 च्या ऐवजी काय बाबा a आणि हा आपला x आणि प्लस 2 इज इक्वल टू 0. आता काय करू आपण, b² - 4ac ची डेल्टाची व्हॅल्यू काढू. मग डेल्टाची व्हॅल्यू काढण्यासाठी कम्पेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता यामध्ये a ची व्हॅल्यू काय बाबा, a ची व्हॅल्यू जो x च्या शेजारी असतो तो आहे, a ची व्हॅल्यू a चे. चला, b ची व्हॅल्यू काय बाबा, x च्या शेजारी 2a आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू 2a आणि c ची व्हॅल्यू काय बाबा, एकटा आपल्याकडे 2 आहे. ठीक आहे, आता या आधारावरती डेल्टा म्हणजे कोणाची, b² - 4ac ची व्हॅल्यू काढा. b² - 4ac, b ची व्हॅल्यू 2a आहे, मग इथे लिहा 2a त्याचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू a च आहे आणि c ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे काय झालं बाबा, 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a² आणि -2 4 जा 8a. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय आलं, 4² - 8a आलं. बरोबर. आता इथं लक्षात घ्या, बट रूट्स ऑफ, बघा नीट लक्षात घ्या, बट रूट्स ऑफ गिवन इक्वेशन has रियल अँड इक्वल. रूट्स रिअल आणि इक्वल आहे, देअरफॉर आपल्याकडे डेल्टाची व्हॅल्यू काय असते, 0. ज्यावेळेस रूट रिअल आणि इक्वल असतात तेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजे 4a² - 8a इज इक्वल टू 0. आता बघा याच्यामधून दोघांमधून 4a कॉमन काढा तुम्ही. 4a ला जर मी कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील, 4 बाहेर आला, a² चा a राहिला, -4 2 जा 8 म्हणून 2 आणि a आला बाहेर इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे दोन आन्सर येतील, 4a इज इक्वल टू 0 और a - 2 इज इक्वल टू 0. 4a इज इक्वल टू 0 आहे. आता a आपल्या जागेवर 0, आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय, म्हणजे 0/4 किती, 0. म्हणजे तुम्हाला a ची व्हॅल्यू एकतर 0 मिळेल और a इज इक्वल टू -2 आहे, पलीकडे गेला +2. बरोबर. बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, बट बाबा a ची व्हॅल्यू काय असते, a इज इक्वल टू m-12 आहे. a ची व्हॅल्यू काय बाबा तुमच्याकडे m-12 आहे, मग ती व्हॅल्यू इथे टाकून द्या. a च्या जागेवर लिहा m-12 इज इक्वल टू 0 और a च्या जागेवर लिहा m-12 आपल्या जागेवर इज इक्वल टू 2. म्हणजे a च्या जागेवर m-12 इज इक्वल टू 0, a च्या जागेवर m-2 इज इक्वल टू 2. बघा m-12 इज इक्वल टू 2, m इज इक्वल टू -12 आहे, पलीकडे गेले +12 म्हणजे m इज इक्वल टू +12. इकडे बघा m आपल्या जागेवर 2, आपल्या जागेवर -12 आहे, पलीकडे गेले +12 झाले. मग m इज इक्वल टू 2 + 12 झाले आपल्याकडे 14. म्हणजे m च्या दोन व्हॅल्यू आल्या 12 आणि 14. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 बघा काय. क्वेश्चन नंबर 2 जरा थोडासा या ठिकाणी आकडा मोठा दिसतोय, म्हणजे या ठिकाणी याला जरा छोटा करू आपण या क्वेश्चनला. छोटा म्हणजे आपल्याला लिहायला जरा जागा मिळेल. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, बरीचशी मुलं या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये आहेत,
तर ज्या मुलांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला मित्रांनो, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जरा छोटा झाला. फार्मर वॉज, आता फार्मर जो आहे, शेतकरी आपल्याकडे जो आहे, त्या फार्मरचा काय विषय माहितीये का, वॉज बॉरोज 1000 रुपीज, बरोबर. म्हणजे त्याचे जे प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे पी इज इक्वल टू बाबा त्यांनी काय घेतलेलं आहे 1000 रुपीज जे आहे ते त्यांनी बॉरो कर्ज घेतलेलं आहे. टू रिपे विथ द टोटल इंटरेस्ट 140. आता इंटरेस्ट जे आहे टोटल इंटरेस्ट किती बाबा 140 रुपीज, इंटरेस्ट जे आहे ते 140 रुपीज. मग टोटल अमाऊंट काय झाली बाबा, टोटल अमाऊंट 1140 रुपीज ही टोटल अमाऊंट. आर इज इक्वल टू 1140 ही झाली टोटल अमाऊंट. ओके, इन 12 इन्स्टॉलमेंट. आता ही जी सगळी अमाऊंट आहे ते इन्स्टॉलमेंट किती आहेत बाबा, इन्स्टॉलमेंट आपल्याकडे किती, त्याला आपण एन म्हणू. इन्स्टॉलमेंट एन इज इक्वल टू आपल्याकडे 12, म्हणजे एन ची व्हॅल्यू 12 आहे. इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन प्रिसेंडिंग इन्स्टॉलमेंट बाय 10 रुपीज. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक इन्स्टॉलमेंट जी आहे ना, आधी जितकी त्यांनी इन्स्टॉलमेंट दिली त्याच्यापेक्षा कमी असते. म्हणजे समजा पहिल्या महिन्यात त्यांनी जर काही इन्स्टॉलमेंट समजा 100 रुपीज दिले, तर दुसऱ्या महिन्यामध्ये 90 रुपीज असेल, तिसऱ्या महिन्यामध्ये 80 असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस 10 रुपीज कमी असणार आहे. म्हणजे तर डी ची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्याकडे निगेटिव्ह 10 असण्याची, निगेटिव्ह 10 असणार आहे. डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह 10 असणार आहे. ठीक आहे. व्हॉट शुड बी द अमाऊंट ऑफ हिज फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. मग याची फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट, फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए असणार आहे, ए ची व्हॅल्यू आपण काढतो ना अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये, आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे टोटल 12 इन्स्टॉलमेंट्स आहेत, म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 काढावा लागणार आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, यांना टोटल किती पैसे रिपे करायचे, टोटल किती भरायचे पैसे, एवढे पैसे तो भरणार आहे. म्हणजे व्याजासहित इन्स्टॉलमेंट सहित 1140 रुपीज ते भरणार आहेत. आता हे जे पैसे आहेत ते इन्स्टॉलमेंट मध्ये भरणार आहेत. किती इन्स्टॉलमेंट आहेत, 12 इन्स्टॉलमेंट आहेत. म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट प्लस सेकंड इन्स्टॉलमेंट प्लस थर्ड इन्स्टॉलमेंट, सगळ्या इन्स्टॉलमेंटची जी काही ऍडिशन असेल, सगळ्या इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट पासून 12 पर्यंत, फर्स्ट टू 12 हे जे इन्स्टॉलमेंट आहेत या सगळ्यांची सम किती असणार आहे 1140. याचा अर्थ तुम्ही असं लिहू शकता या ठिकाणी, याचाच अर्थ इन्स्टॉलमेंट 12 आहेत, याचाच अर्थ S12 इज इक्वल टू 1140 असणार. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता आपण काय करू, इथं S12 ची व्हॅल्यू मला माहिती आहे, म्हणजे SN ची व्हॅल्यू माहिती आहे. मग त्या आधारावर आपण A ची व्हॅल्यू काढू. S12 दिसते, मग इथं SN चा फॉर्म्युला वापरा, n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. आता n किती, S12 लिहा, n च्या जागेवर 12 लिहा, अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2 इंटू a ची व्हॅल्यू मला काढायची, a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, प्लस n टोटल इन्स्टॉलमेंट 12 आहे म्हणून n च्या जागेवर 12च लिहा, -1 इंटू डी इज इक्वल टू -10, कारण प्रत्येक इन्स्टॉलमेंट जे आहे ते 10 रुपयाने कमी आहे, डी ची व्हॅल्यू -10. आता S12 किती 1140 आहे, 2 6 जा 12. आता ब्रॅकेट मध्ये 2a आपल्या जागेवर प्लस 12 मधून 1 गेला 11 राहिले, इंटू हे -10, 6 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 1140 अपॉन 6 इज इक्वल टू 2a आपल्या जागेवर 11 10 जा 110 -110 घेतले. 6 ने 1440 ला डिवाइड करा, 6 ने डिवाइड करायचं 1140, 6 1 जा 6, 11 मधून 6 गेले 5, वरून आले 4, 6 9 जा 54, वरून आले 0, 6 0 जा 0, 190 माझ्याकडे आन्सर आला. 190 इज इक्वल टू 2a -110, -110 इकडे आले प्लस 110, 190 प्लस 110 इज इक्वल टू 2a. मग 2a इज इक्वल टू काय झालं बाबा, 2a इज इक्वल टू 190 प्लस 110, दोघांचे ऍडिशन किती येते 300 आपल्याकडे, 300 बरोबर. 290 प्लस 110 300 झालं. ओके. आता 2 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय a इज इक्वल टू 300 अपॉन 2. सो देअरफॉर a इज इक्वल टू 300 ला 2 ने डिवाइड केलं 150 आलं. म्हणजे a ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे आली 150 रुपीज, बरोबर. a ची व्हॅल्यू 150. आता म्हणजे पहिले इन्स्टॉलमेंट, द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 150 रुपीज. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी काढायचे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 रुपीज. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल, लास्ट इन्स्टॉलमेंट आता काढायचे आपल्याला. लास्ट इन्स्टॉलमेंट आपण इथे करू, लास्ट इन्स्टॉलमेंट ओके. लास्ट इन्स्टॉलमेंट जी आपल्याकडे असणार इन्स्टॉलमेंट,
लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग T12 काढण्यासाठी Tn चा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्यामध्ये मला लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 काढायचे म्हणून Tn च्या जागेवर T12, a ची व्हॅल्यू 150 आलेली आहे, प्लस n ची व्हॅल्यू 12 आहे म्हणून 12 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे -10. ओके, आता 150 आपल्या जागेवरती 12 मधून एक गेला 11 इंटू आपले हे -10, 150 आपल्या जागेवर 11 इंटू 10, 11 इंटू 10 मायनस 110, 150 मायनस 110 किती झालं 40. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 रुपीज अँड लास्ट इन्स्टॉलमेंट 40 रुपीज. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 चा जर विचार केला, आता 3 क्वेश्चन नंबर आहे ना तो जरा वेगळा आहे आणि या पद्धतीनं हा क्वेश्चन बघा आला होता. सिंपल आहे, पण आपल्याला काय विचारलंय, द फॉलोइंग टेबल शो द मार्क्स 180 स्टुडंट, 180 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत. आता 25 प्लस एक्स प्लस 30 प्लस 2x प्लस 65 या सगळ्यांची सम किती असणार आहे 180 असणार आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू तर काढायची आणि हिस्टोग्राम पण काढायचं. बघा आता या सगळ्यांची सम बघा, इथं 20 प्लस एक्स प्लस 30 प्लस 2x प्लस 65 इज इक्वल टू सगळ्यांची सम 180 असणार आहे. 25 प्लस 20 लिहिलं मी चुकून, इथं 25 पाहिजे. 25 प्लस एक्स प्लस 30 प्लस 2x प्लस 65 इज इक्वल टू 180. आता लक्षात घ्या हा x आणि हा प्लस 2x, x प्लस 2x किती झाला बाबा 3x. 25 प्लस 65 90 झाले आणि 90 प्लस 30 120 इज इक्वल टू 180. परत लक्षात घ्या 25 प्लस 65 90 प्लस 30 120 झाले आणि पलीकडे 180. आता 120 प्लस आहे 3x आपल्या जागेवर, 180 आपल्या जागेवर, 120 प्लस पलीकडे गेले -120, 3x इज इक्वल टू 180 मधून 120 गेले 60 राहिले. x आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय x इज इक्वल टू 3 2 जा 6 म्हणजे 20. x ची व्हॅल्यू काय आली 20 आली. बरोबर, तुम्ही लिहू शकता x ची व्हॅल्यू 20. मग इथं 25 आहे 0 टू 10 मध्ये, 10 टू 20 मध्ये x ची व्हॅल्यू किती बाबा तुमच्याकडे आहे 20 आणि 20 टू 30 मध्ये 30 आहे आणि 30 टू 40 मध्ये 2x, 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती बाबा 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे 20 आणि 2 इंटू 20 किती झालं 40. म्हणजे इथे तुमच्याकडे असणार आहे 40. मग आता हा एक हिस्टोग्राम सुद्धा काढायचा आहे आपल्याकडे. ओके, आता एक नवीन असा चार्ट बनवायचा आणि असा हिस्टोग्राम आपल्याला हिस्टोग्राफ आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हे लिहायचं, व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर अशा प्रकारे चार्ट बनवायचा. 10 टू 20 मध्ये 20 लिहायचं, 30 टू 40 मध्ये 40, बाकी जसंच्या तसं. आणि आता हिस्टोग्राफ काढायचा. आता हे मी रफ करतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, कारण आता मी हिस्टोग्राफ इकडे काढणार आहे. हिस्टोग्राम आता हा जो हिस्टोग्राम तुम्हाला काढायचा असेल तर हा हिस्टोग्राम काढताना पहिले जे मार्क्स दिलेले आहेत ते मी इथं लिहितो. इथं 0 लिहा, इथं लिहा एक्स ऍक्सिस लिहा, इथं लिहा वाय ऍक्सिस. मी शॉर्टकट मध्ये सांगतो. 0 नंतर 10 20 40 30 सॉरी 20 30 40 50 60. 10 झालं, 20 30 40 50 आणि 60 आपल्याकडे. आणि इथं लिहा मार्क्स, इथं लिहायचं आपण मार्क्स झालं. आणि इथे जे आहेत नंबर ऑफ स्टुडंट असणार. आता हे नंबर ऑफ स्टुडंट बघा जास्तीत जास्त 65 पर्यंतचे. आपण इथं पण म्हणा 10 20 30 30 40 50 60. बघा 10 नंतर 20 30 40 50 60 आणि वरती वाटलं तर एक 70 लिहा. ओके, तर हे तुमचे इथंच नंबर ऑफ स्टुडंट. इथं तुम्ही लिहा बाबा नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स झालं. आता हा ग्राफ मला काढायचा. तर हा ग्राफ काढताना मी कसा काढणार, पहिला बघा 0 टू 10 मध्ये 25 म्हणजे 30 आणि याच्यामध्ये असणार. इथं तसं लिहा बरं का, क्लास म्हणजे इथं 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 आपल्याला स्केल लिहायचं. स्केल ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मार्क्स आणि स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. हा एक झाला. त्याच्यानंतर 20 आहे, 10 टू 20 मध्ये 20 म्हणजे इथं अशा प्रकारे याला जोडून तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर 20 टू 30 मध्ये 30 आहे, 30 म्हणजे इथं असं वरती जाईल. आणि 30 नंतर 30 टू 40 मध्ये किती बाबा 40चे, 30 टू 40 मध्ये 40चे, 40 म्हणजे तुमच्याकडे इथं 40 म्हणजे थोडंसं असं वरती जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 65 आहे, 40 टू 50 मध्ये 65 म्हणजे 60 आणि 70च्या मध्ये अशा प्रकारे हा ग्राफ जाईल. आता मी हाताने काढल्यामुळे असं आलेलं आहे, पण तुम्हाला व्यवस्थित स्केलचा वापर करून हा ग्राफ जो आहे तो तुम्हाला काढावा लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हिस्टोग्राफ तुम्ही काढू शकता. स्केल लिहायचं बरं का वरती, स्केल मध्ये काय लिहाल तुम्ही
ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मार्क्स आणि ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. ठीक आहे. आता हा क्वेश्चन झाला, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण पुढचा लास्ट क्वेश्चन नंबर 5 जो आहे ना मित्रांनो, हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा बघा 5 नंबर मधला पहिला क्वेश्चन. याच्यात काय दिले, ड्रॉ द ग्राफ. बघा इकडे घेतो मी, इथे हा बघा हा पहिला क्वेश्चन इथे घेऊ आपण अशा प्रकारे. इथं काय करायचं आपल्याला, ड्रॉ द ग्राफ. आपल्याला ग्राफ काढायचा आहे. बघा, ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन 2x इज इक्वल टू y प्लस 2 आणि 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 चा ग्राफ काढायचा आहे. ऑन द सेम ग्राफ, एकाच ग्राफ पेपरवरती फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल, आणि यांच्यापासून तयार झालेला जो काही ट्रायंगल, हे दोन ग्राफ, या दोन ग्राफला मिळून तयार झालेला जो काही ट्रायंगल आहे, ते दोन ग्राफ आणि एक्स ऍक्सिसने मिळून तयार झालेला जो काही ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढायचा. तर मला जर ग्राफ काढायचा असेल, समजा 2x प्लस वाय इज इक्वल टू बघा 2x प्लस वाय इज इक्वल टू 2 चा जर ग्राफ काढायचा असेल, तर मी काय करणार, 2x इज इक्वल टू वाय प्लस 2 चा जर ग्राफ काढायचा असेल, तर मला असा टेबल बनवावा लागेल. मला 3 कोऑर्डिनेट पाहिजे. मग त्यासाठी मी काय करेल, चला पहिला याचा एक टेबल तयार करू आणि नंतर 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 चा टेबल तयार करू, कारण टेबल तयार करणं गरजेचं असतं. आपण 2 प्लस इकडे घेऊ मायनस, म्हणजे 2x मायनस 2 इज इक्वल टू y. म्हणजे याचा अर्थ y इज इक्वल टू काय झालं बाबा, 2x मायनस 2 झालं. आता काय करायचं, x च्या व्हॅल्यू मनाने घ्या, 1 2 3 आणि y च्या व्हॅल्यू काढा. म्हणजे x इज इक्वल टू 1 असेल तर y किती, x इज इक्वल टू 2 असेल तर y किती, आणि x इज इक्वल टू 3 असेल तर y किती. तर बघा x इज इक्वल टू जर 1 असेल, सो देन y इज इक्वल टू आपल्याकडे काय बाबा 2x मायनस 2 आहे. म्हणजे 2x मायनस 2 म्हणजे 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 1 आहे. मायनस 2 आपल्या जागेवर 2 इंटू 1 2 मायनस 2 किती झाले बाबा 0. म्हणजे x इज इक्वल टू 1 असेल तर y इज इक्वल टू 0 येतो. x ची व्हॅल्यू जर 2 असेल, सो देन y इज इक्वल टू आपल्याकडे काय बाबा 2x मायनस 2 आहे. 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती बाबा 2 घेतली, मायनस 2 आपल्या जागेवर 2 2 जा 4 मायनस 2 4 मायनस 2 किती 2. म्हणजे x 2 असेल तर y पण 2. x ची व्हॅल्यू जर का मी 3 घेतली, तर मला y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 2x मायनस 2. 2 इंटू एक्सच्या जागेवर काय घ्या आता 3, कारण x ची व्हॅल्यू 3 घेतली, मायनस 2 2 3 जा 6 मायनस 2 6 मायनस 2 किती 4. म्हणजे x इज इक्वल टू 1 तर y इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 2 तर y इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 3 तर y इज इक्वल टू 4. म्हणजे असे 3 पॉईंट मिळाले, 1 0, त्याच्यानंतर 2 2 आणि त्याच्यानंतर 3 4, असे 3 पॉईंट मिळाले. तर या 3 पॉईंट मधून जाणारे एक आपण ग्राफ काढू शकतो. आता इथं एक गडबड आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 चा ग्राफ काढायचा. बघा आता 4x प्लस 3y इज इक्वल टू 24. आता आपण एक काम करू, y ची व्हॅल्यू काढायची, y ला एका बाजूला 24 आपल्या जागेवर, 4x प्लस हे पलीकडे गेले मायनस 4x, y आपल्या जागेवर 24 मायनस 4x आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय पलीकडे आले डिवायडेड बाय 3. आता इथं मला या ठिकाणी काय करायचं आहे, इथं या इक्वेशनचा वापर करायचा. आता इथं जसं मी मनाने 1 2 3 घेतलेल्या व्हॅल्यू, तसे इथं मनाने घेता येणार नाही, कारण हे लिनियर, इथं खाली 3 आहेत. जसं इथे खाली काहीच नव्हतं, इथे खाली 3 आले की मग गडबड होते. मग समजा तुम्ही 1 घेतले, एखादा विद्यार्थी म्हटला सर मी 1 घेतो, x इज इक्वल टू 1 घेतो. समजा जर तुम्ही x इज इक्वल टू 1 घेतले, तर आपल्याकडे y इज इक्वल टू काय असतं 24 मायनस 4x म्हणजे 4 इंटू 1 अपॉन 3. म्हणजे 24 मायनस 4 1 जा 4 अपॉन 3. 24 मायनस 4 किती झालं बाबा 20 अपॉन 3. 20 ला 3 ने डिवाइड नाही करू शकत, म्हणजे तुम्ही 1 घेऊन चालणार नाही. मग तुम्हाला अशाच नंबर घेतले पाहिजे की इथं जे वर आन्सर येईल त्याला 3 ने डिवाइड झालं पाहिजे. मग ते शोधावे लागतात. आता 1 घेतल्यावर नाही मिळत, 2 घेऊन चेक करा. म्हणजे पहिलं काय करा, पहिली एक व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. पहिली एक व्हॅल्यू मिळाली की पुढच्या व्हॅल्यू शोधणं खूप सोपं असतं. समजा मी x इज इक्वल टू 0 घेऊन चेक करू, 0 घेऊन मिळते का. x इज इक्वल टू जर आपण 0 घेतलं तर y इज इक्वल टू काय मिळतं बाबा आपल्याकडं 24 मायनस 4x अपॉन 3. 24 मायनस 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू 0 अपॉन 3. बघा 24 मायनस 4 इंटू 0 0 अपॉन 3. बघा 24 मायनस 0 24 अपॉन 3. 24 अपॉन 3 3 8 जा 24. म्हणजे इथं 8 आलं. x इज इक्वल टू 0 घेतल्यावर y इज इक्वल टू 8 येतं. म्हणजे x इज इक्वल टू 0 घेतल्यावर तुम्हाला y ची व्हॅल्यू होल नंबर मिळते. मग आता x इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू दिसते सगळ्यांना, ती व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 8 हा दिसते. आता एक 0 मिळाला ना, पुढच्या व्हॅल्यू काढणं एकदम सोपं आहे. पुढच्या व्हॅल्यू शोधायची गरज नाही. पुढच्या व्हॅल्यू कसं 0 मध्ये आता खाली 3 आहे, तर 0 मध्ये 3 ऍड केले 3 झाले. 3 घेतल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल काहीतरी.
या 3 मध्ये परत 3 ऍड करायचे 6, म्हणजे हे जे खालचे 3 ऍड करत जायचे त्या पुढचे नंबर्स मिळतात. खाली 4 असतं ना, मग 0 नंतर 4 आणि 8 घेतलं असतं. ओके, तुम्हाला 0 नंतर तुम्ही 1 2 घेतला ना, तर तुम्हाला आन्सर असं होल नंबर नाही मिळणार. 3 घेतल्यावरच होल नंबर मिळेल. तुम्ही 3 नंतर येणारा 4 आणि 5 घेतलं ना, तर तुम्हाला होल नंबर मिळणार नाही. काहीतरी 20/3 असा नंबर मिळेल की ज्याला 3 ने तुम्ही डिवाइड नाही करू शकत. ओके, 3 आणि 6 घेतल्यावर मिळेल काहीतरी. आता x इज इक्वल टू जर का मी 3 घेतला, आता मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो. तर y इज इक्वल टू काय बाबा 24 आपल्या जागेवरती मायनस 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू मी म्हटलं आता 3 डिवायडेड बाय 3. बघा 24 मायनस 4 3 जा 12/3. 24 मायनस 12 12/3. 12/3 किती 3 4 जा 12 म्हणजे 4 आहे. एक्स इज इक्वल टू जर 6 असेल, म्हणजे बघा एक्स ची व्हॅल्यू 3 असेल तर y ची व्हॅल्यू 4. 3 असेल 3 असेल तर 4 येते आणि x इज इक्वल टू 6 असेल तर y ची व्हॅल्यू काय बाबा 24 मायनस 4 इंटू एक्सच्या जागेवर 6 लिहा डिवायडेड बाय 3. 24 मायनस 4 6 जा 24/3. 24 मायनस 24 0/3 किती आलं बाबा 0, म्हणजे मला मिळालं 0. एक्स जर का 0 असेल तर y इज इक्वल टू 8 मिळतं. एक्स ची व्हॅल्यू 3 असेल तर y ची व्हॅल्यू 4 मिळते आणि एक्स 6 असेल तर y ची व्हॅल्यू 0. तर अशा प्रकारे हे दोन टेबल मित्रांनो झालेत. आता हे टेबल झाल्यानंतर मला पुढे काय करायचं आहे, आता या टेबल झाल्यानंतर मला आता ग्राफ काढायचा आहे मित्रांनो. बघा ग्राफ काढायचा बराच मित्रांनो, तुम्हाला सांगतो ना, हा ग्राफ आल्यानंतर याच्यात बराचसा वेळ जातो. बघा आता आपण ग्राफ काढू. हे टेबल बघा अशा प्रकारे इथे या सगळ्या व्हॅल्यूज होत्या. आता हे ग्राफ काढू आपण. ग्राफ काढताना आपल्याकडे दोन ऍक्सिस असतात, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आडवा जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे आणि उभा जो आहे तो वाय ऍक्सिस असतो. बरोबर, इथे बघा 1, इथे आता व्हॅल्यू टाकू 2 3, त्याच्यानंतर 4 5 6 7 8. बरोबर, त्याच्यानंतर इथं 1 2 घ्या 3, इथं जरा गोल 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 जरा करून ठेवतो व्यवस्थित. बरोबर, हा 2 3 4 5 6 7 8 9. इथे बघा निगेटिव्ह वाले असतात, -1 -2 -3 -4. इथे पण -1. बरोबर, इथं -2 -3 -4 -5 -6 झालं. हे असे तुम्ही नंबर्स घेऊ शकता. आता आपण काय करू, ग्राफ काढू. तर पहिला जो ग्राफ आहे तो आपण काय करू, याचा काढू. 2x इज इक्वल टू y प्लस 2. पहिला काय बाबा पॉईंट 1 0 1 0. एक्स ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 0. 1 0 म्हणजे तुमचा हा पॉईंट इथं आला 1 0. दुसरा काय 2 2, x2 y2 2 2 म्हणजे इथं आला. आणि तिसरा पॉईंट काय आला 3 4, एक्सचा 3 वायचा 4 3 4 इथं. बरोबर, इथं तुमच्याकडे आला 2 2 आणि इथं आपल्याकडे आहे 3 आणि 4. तर यांच्यामधून जाणारी जी लाईन आहे ती आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित काढावी लागते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ही व्यवस्थित लाईन जी आहे ती काढू शकतो. ठीक आहे, हा ग्राफ झाला. पुढचा जो ग्राफ आहे, एकच मिनिट, व्यवस्थित ह्या ग्राफला आपल्याला व्यवस्थित काढावं लागेल अशा प्रकारे. ठीक आहे, हा ग्राफ झाला. पुढचा जो ग्राफ आहे, एक मिनिट, जरा ग्राफ काढताना जरा लाईन मारताना जरा गडबड झाली. लाईन व्यवस्थित मारू. बघा, तर ही लाईन मारताना अशा प्रकारे 1 2 1 2, त्याच्यानंतर इथून अशी ही लाईन अशा प्रकारे काहीतरी येईल. बरोबर, आणि ही लाईन अशी जी आहे अशी जाऊ शकते. ठीक आहे, झाला. दुसरा मुद्दा काय, दुसरा बघा 0 8. दुसरा जो ग्राफ काढताना 0x 8, एक्सचा 0 वायचा 8, एक्सचा 0 इथं आणि वायचा 8 इथं, 0 8 झाला. दुसरा काय बा 3 4, एक्सचा 3 आणि वायचा 4 3 4 म्हणजे इथं आला. आणि तिसरा पॉईंट काय बा 6 0, एक्सचा 6 वायचा 0. बरोबर, इथं 6 आणि 0, इथं तुमचा आला 0 आणि 8. आता या तिघांमधून जाणारी एक लाईन काढा व्यवस्थित. अशा तिघांमधून जाणारी लाईन व्यवस्थित नाही आली, लाईन जरा काढताना व्यवस्थित आपण काढू. तिघांमधून जाणारी व्यवस्थित लाईन अशी आपल्याला काढावी लागेल. अरे बापरे, क्या हो रहा है भाई साहब, ये लाईन ऐसी कैसी आ रही है. हा बघा, तिघांमधून जाणारी अशी लाईन व्यवस्थित. ठीक आहे, आता माझ्याकडे स्केल नसल्यामुळे, पट्टी नसल्यामुळे ती लाईन व्यवस्थित नाही आली. ठीक आहे, आता इथे बघा हा जो ग्राफ होता 2x इज इक्वल टू y प्लस 2 चा हा ग्राफ होता. आणि हा जो ग्राफ आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 12 चा होता. नाही सॉरी, 4x प्लस 3y इज इक्वल टू 12 चा होता. 4x प्लस 3y इज इक्वल टू 12 चा होता. आता आपल्याला क्वेश्चन काय आहे की बाबा याच्यातून तयार झालेला जो काही ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढा. आता याच्यातून हा जो ट्रायंगल तयार झालाय, या ट्रायंगलचा जर मला एरिया कोणी विचारला तर एरिया इज इक्वल टू काय असतं 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता मला सांगा 1/2 इंटू या ट्रायंगलचा बेस काय, बेस बघा
1 2 3 4 आणि 5 बेस किती दिसतोय 5 दिसतोय आणि इंटू हाईट किती यायची बघा हाईट बघा 1 2 3 आणि 4 4 हाईट दिसते बघा 2 1 जा 2 2 2 जा 4 आन्सर किती आलं 5 2 जा 10 स्क्वेअर युनिट अशा प्रकारे हा क्वेश्चन असेल ठीक आहे तर मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या याला ऑप्शन दुसरा क्वेश्चन बघा याला ऑप्शन दुसरा क्वेश्चन आणि मला जर का कोणी विचारलं दोन प्रश्न जर आले तिसऱ्या क्वेश्चन मध्ये हे दोन प्रश्न आहे मगाचा ग्राफवाला आणि हा मला जर दोन्ही येत असेल ना आणि कोण म्हटला की कुठला क्वेश्चन सोडवाल तर मी हाच क्वेश्चन सोडवेल कारण ग्राफ काढायला बराच वेळ जातो त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन सॉर्ट केला तर ते बरं पडेल ठीक आहे आता याच्यामध्ये काय की द फॉलोइंग पाय डायग्राम शो द पर्सेंटेज ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू ब्लड ग्रुप आता लोकांचे जे काही ब्लड ग्रुप्स आहेत त्यांचे त्या व्यक्तींच्या ब्लड ग्रुपचे पर्सेंटेज दिलेत म्हणजे ओ ब्लड ग्रुप वाले 45% लोक आहेत ए बी ब्लड ग्रुप वाले 5% लोक आहेत 30% लोक बी ब्लड ग्रुप वाले आहेत आणि ए ब्लड ग्रुप वाले आपल्याकडे 20% लोक आहेत तर आपल्याला काय सांगितलंय खालील क्वेश्चनचे आन्सर पहिला क्वेश्चन आहे फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप प्रत्येक ब्लड ग्रुप साठी सेंट्रल अँगल फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन आपल्याला टोटल नंबर ऑफ पर्सन काढायचे if there are 600 पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप बी ब्लड ग्रुप बी साठी जर का 600 पर्सन असेल तर टोटल नंबर ऑफ पर्सन आपण काढूयात बघा आता हे याचा आन्सर काढताना बघा इथे आपण थोडंसं इकडे येऊ आता प्रत्येकसाठी फाइंड द पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मी या ठिकाणी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो ए चा बरोबर ए आता प्रत्येकासाठी ब्लड ग्रुप आता बघा हे सगळे पर्सेंटेज 100 मधून असतात आता फॉर ओ साठी बघा ओ साठी जर तुम्ही बघितलं तर ओ 45% किती 100 पैकी बरोबर ना हे 45% 100 पैकी त्याला फक्त मल्टिप्लाय करायचा 360 ने 360 ने तुम्ही मल्टिप्लाय केले की तुमचा आन्सर येणार बघा काय तर 0 गेला 0 गेला 45 आणि 3 तुम्ही जर विचार केला 45/10 इंटू 360 याच्यामध्ये तुम्ही डिवाइड करा वाटलंस तर बघा याला तुम्ही फक्त सॉल्व्ह करायचंय 5 2 जा किंवा बाबा 2 5 जा 10 आणि याला 2 ने डिवाइड केले की 18 येतात बरोबर त्याच्यानंतर इथे काय आलं बाबा 45 इंटू 18/5 5 9 जा तुमच्याकडे येतात 45 ओके आणि 18 9 जा जर तुम्ही बघितलं तर 162 डिग्री येतात किती आन्सर येतं 162 डिग्री कशासाठी ओ ब्लड ग्रुप वाले 162 डिग्री आपल्याला त्याचं अँगल आला आपल्याला प्रत्येकाचं अँगल काढायचं आहे दुसरा ओ ग्रुप नंतर बाबा ए बी ग्रुप आहे ए बी ब्लड ग्रुप ए बी किती बाबा 5% आहे म्हणजे 5/100 आलं इंटू काय करा 360 करा 0 गेले 0 गेले आता बघा 10 आणि 36 या दोघांना सुद्धा मी 2 ने डिवाइड करू शकतो बघा इथे काय होतं 2 5 जा 10 आणि 18 2 जा 36 मग आता इथं माझ्याकडे काय येतील 5 बघा आता इथे 5/5 इंटू 18 5 5 कट झाले काय आलं बाबा आन्सर 18 आलं संपला विषय दुसरा ब्लड ग्रुप आहे बी बी साठी 30% आहे म्हणजे 30/100 इंटू 360 बघा 0 0 गेला हा 0 गेला 36 3 जा 108 संपला विषय त्याच्यानंतर कुठला ए ब्लड ग्रुप साठी 20 आहे म्हणजे 20/100 100 पैकी 20 आहे फक्त इंटू 360 करा 0 गेला 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला 36 इंटू 2 72 म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ब्लड ग्रुप साठी आपल्याला काय झालेलं आहे प्रत्येक ब्लड ग्रुप साठी असलेलं सेंट्रल अँगल याच्यामध्ये तुम्ही जर सगळ्यांची टोटल जर केली तर ती तुम्हाला 360 येते जर नसेल येत तर समजायचं आपलं कुठंतरी चुकलेलं आहे आता पुढे बघा पुढे काय विचारलंय फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन आपल्याला टोटल नंबर ऑफ पर्सन जे आहेत आपण इथे म्हणून मी शॉर्टकट मध्ये टोटल लिहितो टोटल नंबर ऑफ पर्सन एक्स पकडू इफ देअर आर 600 पर्सन ऑफ ब्लड ग्रुप बी बी ब्लड ग्रुप मध्ये किती 600 पर्सन आहेत आता बी ब्लड ग्रुप साठी 30% आहेत 30% म्हणजे बघा 100 मधून 30% आहेत तर टोटल म्हणजे टोटल 100 आहेत पर्सेंट त्याच्यातून 30% मग टोटल पर्सन एक्स असतील त्याच्यातून 600 आहेत बरोबर लक्षात घ्या आपल्याला काय दिलंय की बी ब्लड ग्रुप साठी किती बाबा 600 लोक आहेत 600 पर्सन्स आहेत तर टोटल पर्सन किती बी ब्लड ग्रुप साठी 30% आहेत 100 मधून 30% आहेत बी ब्लड ग्रुप साठी
मग टोटल नंबर ऑफ पर्सन आपण एक्स म्हटलं त्याच्यामधून 600 असणार. ओके, 100 मधून 30 तर एक्स मधून 600. आता बघा 0 गेला 3/10 इज इक्वल टू 600/x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू एक्स 3x, 600 इंटू 10 किती झालं बाबा 6000 झालं. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची 6000 आपल्या जागेवर हा 3 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय 3 झालं. एक्स इज इक्वल टू 3 2 जा 6 म्हणजे 2000. म्हणजे टोटल किती लोक असतील तर 2000 लोक या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे, तर बघा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन पेपर जो पाहिलेला आहे आपण 2025 म्हणजे 2025च्या बोर्ड परीक्षेचा आपण बघितलेला क्वेश्चन पेपर मार्च 2025च्या. तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन एक क्वेश्चन पेपर बघूयात. आता पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.